आपला देश म्हणून ही कमिटमेंट करेल, तर त्याच्याशी संलग्न असं हे काम आपण करतोय. पुढे नेक्स्ट. मी तुम्हाला म्हटलं की माझी वसुंधरा अभियान 1 मध्ये जे काही याच्यामध्ये शहरांचे प्रकार केलेले आहेत. जी मोठी शहर आहेत जिथे अमृत हे प्रकल्प चालू आहेत केंद्र शासनाचे, तर ती अमृत शहर असं म्हटलंय त्यांनी. त्यांच्यामध्ये इंटरनल कॉम्पिटिशन राहील, दे विल कम्पीट विथ इच अदर. त्यानंतर म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषदा ज्या आहेत सगळ्या, दे विल कॉम्पीट. म्हणजे ही कॉम्पिटिशन ही राज्यभराची आहे. सगळी राज्यभरातली 43 अमृत शहरं एकमेकांबरोबर कम्पीट करतील. सगळे राज्यभरातले नगर परिषदा एकमेकांबरोबर कम्पीट करतील आणि राज्यभरातल्या नगर पंचायती या एकमेकांबरोबर कम्पीट करतील याच्यामध्ये. आणि ज्यांना जास्तीत जास्त गुण मिळतील त्यांची ही क्रमवारी ही स्टेट गव्हर्नमेंट मधलं आपलं एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आणि क्लायमेट चेंज डिपार्टमेंट आहे ते जाहीर करेल. अशी साधारण याची व्यवस्था आहे. हे झालं शहरीचं. ग्रामीणमध्ये त्यांनी 5,000वरील लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती आणि 10,000च्या वरील लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती आणि 10,000च्या खालची लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती असं 2 वर्गीकरण सध्या केलेलं आहे. व राज्यभरातल्या 10,000च्या वरच्या ग्रामपंचायती एकमेकांशी कम्पीट करतील आणि 10,000च्या लोकसंख्येच्या खालच्या ग्रामपंचायती या एकमेकांशी कम्पीट करतील. ही साधारण ही अशी व्यवस्था ही या कॉम्पिटिशनची आहे. आणि त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवरचे बक्षीस याच्यावरती ते जाहीर करतील. म्हणजे एकतर याच्यातली गावांचे काही ते हे काढतील, नंबर्स काढतील. मला वाटतं 3 काढणार आहेत ते. पहिले 3 गावं, पहिले 3 10,000च्या खालची गावं, 10,000च्या वरची गावं, पहिली 3 नगरपंचायती, पहिल्या 3 नगर परिषदा आणि पहिले 3 अमृत शहर. अशा कॉम्पिटिशन्स राहतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेवलला. याशिवाय जिल्हा स्तरावर ही बक्षीस मिळणार आहे. म्हणजे बेस्ट डिस्ट्रिक्ट कुठला असेल राज्यभरातला, बेस्ट डिव्हिजन कुठलं असेल राज्यभरातलं. तर अशा या कॉम्पिटिशनचे वेगवेगळे स्तर असणार आहेत. आणि त्यात आपल्याला चॅलेंज ऍक्च्युली माननीय मंत्री महोदय पर्यावरण व वातावरणीय बदल यांनी आपल्याला दिलेलं. गेल्या महिन्यामध्ये अगदी 1 महिन्यापूर्वीच मीटिंग झाली होती इथे काउन्सिल हॉलमध्येच. त्यावेळेला आपल्याला चॅलेंज दिलं गेलेलं आहे की पुणे डिव्हिजन हे पहिलं यायला हवं यावेळेला. तर हे पहिलं येण्यासाठीच आपली सगळी तयारी आहे आणि त्यासाठीच तुम्हा सर्वांचं यामध्ये सहभाग खूप महत्वाचा आहे. ही कॉम्पिटिशन एका बाजूला, पण प्रत्यक्ष जागेवरती या वेगवेगळ्या गोष्टी होणं, परत विद्यार्थ्यांमध्ये ही गोष्टी पर्यावरणाविषयीची सेन्सिटिव्ह वाढणं, त्यांच्या व्यक्तिमत्वाची जोपासना त्या दृष्टीने होणं, हा खूप मोठा प्रयत्न आपल्याला आज करायचा आहे यावर्षी. तर या अमृत शहरांमध्ये आपण जर पाहिलं तर पुणे डिव्हिजन मधलं पुणे हे 4थं आलं होतं गेल्या वेळेला. त्यानंतर बार्शी हे 6वं होतं, पिंपरी चिंचवड 7वं होतं आणि सांगली मिरज कुपवाड हे 9वं होतं. म्हणजे पहिल्या 10 मध्ये आपण जर बघायला गेले तर आपले 3-4 होते. पण ही आणि पुढील याच्यात पण सोलापूर आपल्याला दिसते, इथे कोल्हापूर दिसते, इचलकरंजी दिसते, सातारा दिसते. हे पुणे डिव्हिजन मधली ही शहरं दिसत आहेत आपल्याला. परंतु ही काही कामगिरी फार सॅटिस्फॅक्टरी नाहीये गेल्या माझी वसुंधरा अभियान 1ची. आपले म्हणजे या वर्षी हे सगळे आपल्या पुणे डिव्हिजन मधल्या शहरांनी हे भरायला हवं. पहिले 20 असा आपला प्रयत्न आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग पण खूप महत्वाचा आहे. पुढे आपण ते अमृत शहरांविषयी होतं. हे आहे ते नगर परिषदा आणि नगर पंचायती विषयी आणि ग्रामपंचायती. तर आपण जर पुणे विभागाचं पाहिलं मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स, तर नगर परिषदामध्ये 1 ते 10 मध्ये फक्त 1 नगर परिषद आपल्याला सातारा जिल्ह्यातली होती. त्यानंतर 11 ते 50 या रँकिंग मध्ये 17 होत्या आणि नगर पंचायतीमध्ये 3 नगरपंचायती 1 ते 10 मध्ये होत्या आणि 11 ते 50 मध्ये 8 नगरपंचायती होत्या आणि ग्रामपंचायतीमध्ये 11 ते 50 मध्ये 4 ग्रामपंचायती होत्या. असं दिसून येतं. हा आपल्याला डेटा स्टेट कडून आलेला आहे. तर हा परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला शहरांमध्ये म्हणजे आपल्या नागरी भागांमध्ये खूप
चांगला करायचा आहे, आणखी वाढवायचा आहे. आणि ग्रामपंचायतींची संख्या गेल्या वेळेस खूप कमी होती, मी पुढे सांगणारच आहे भाग घेणाऱ्या ग्रामपंचायतींची. तर यावर्षी आपण अगदी खूपच मोठ्या प्रमाणावर त्याची वाढ केलेली आहे. त्यामुळे हे सगळं चित्र आपल्याला पालटून टाकायचं आहे माझी वसुंधरा 2 मध्ये. पुढे याचं उद्घाटन माझी वसुंधरा 2 अभियान 2 याचं उद्घाटन पर्यावरण दिनी 5 जून 2021 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालं. हा अभियानाचा कालावधी म्हणजे याच्यामध्ये ज्या गोष्टी अंतर्भूत केल्या जातील, ज्याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल, ते 16 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2022 असा कालावधी आहे. पुढे मी म्हटलं किती नंबर्स आहेत आपले ग्रामपंचायती आणि यांचे, तर अमृत शहर 8 आहेत आपल्या विभागातली यात कम्पीट करणारी, नगर परिषदा 47 आहेत, नगरपंचायती आपल्या 22 आहेत, आणि ग्रामपंचायती जी गेल्या वर्षी फक्त 200-250च्या आसपास आपल्या ग्रामपंचायती याच्यात सहभागी झाल्या होत्या दोन्ही मिळून. तर आता खूप मोठ्या प्रमाणात आपण रजिस्ट्रेशन केलं आहे. तर जवळपास सर्वच ग्रामपंचायती आपल्या विभागातल्या 10,000च्या वर 104 आहेत आणि 10,000च्या खाली 5,038 आहेत. अशा या वसुंधरा अभियानामध्ये सहभागी होत आहेत. म्हणजे आपला विभाग पूर्ण शहरी आणि ग्रामीण हा या अभियानात सामोरं जात आहे. पुढे याच्यात थोडीशी ही जिस्ट आहे, हे इव्हॅल्युएशन कसं होणार आहे याची. तर भूमीमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्याला त्यांनी 1100 मार्क एकूण दिलेले आहेत. जलमध्ये एकूण वायूमध्ये त्यांनी 900 दिलेले आहेत, जलमध्ये 1000 दिलेले आहेत, अग्नीमध्ये 800 आहेत आणि आकाशमध्ये 1200 आहेत. याच्यात कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत हे बघणार आहोत आपण पुढे. आणि याच्याशिवाय गेल्या माझी वसुंधरा 1 मध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या, जी झाडं लावली आहेत, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे, त्याच्या अपकीपसाठी त्याची देखभाल किती झालेली आहे हे त्यांना दाखवायचंय याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी त्यांनी 450 गुण हे वेगळे ठेवलेले आहेत. आणि या सगळ्याचं रिपोर्टिंग जे आहे ना, जे जे काही काम केलंय या कालावधी म्हणजे 16 एप्रिल पासून ते 31 मार्च 2022 पर्यंत, या कालावधीमध्ये जे काम केलंय त्याचा सगळ्याचा अंतिम सबमिशन करायचं आहे आपल्याला त्यांच्या MISचं. ते आपल्याला 5 एप्रिल पर्यंत केलं तर 50 गुण मिळणार आहेत, आणि त्याच्यानंतर केलं तर ते गुण कमी होत जातात मग, आणि 9 ते 15 एप्रिलमध्ये केलं तर काहीच गुण मिळणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या अर्बन लोकल बॉडीजना, सगळ्या ग्रामपंचायतींना कंपल्सरी केलंय की 5 एप्रिल हीच आपली डेडलाईन आहे आणि त्याच्या आत आपल्याला सर्व काही डेटा भरायचा आहे. मग हा डेटा जो भरायचा आहे तो डेटा कलेक्शन हे एक मेजर काम राहील. त्या सिटीमध्ये वेगवेगळ्या ग्रुप्स मार्फत, वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत काय काम होत आहे पर्यावरणासंदर्भात, हा सगळा डेटा कलेक्शन हे खूप मेजर काम त्या सिटीमध्ये असणार आहे. म्हणजे एकतर काम करायला लोकांना प्रोत्साहित करणं आणि दुसरं झालेल्या कामाचं डॉक्युमेंटेशन करणं, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या जर कामं झाली आणि डॉक्युमेंटेशन झालं नाही तर आपल्याला यात ते दाखवता येणार नाही, आणि तिथे आपण कुठे आपल्याला गुण मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे कामं होणं आणि ते दाखवणं या दोन्हीसाठी मला वाटतं विद्यापीठांचं सहकार्य हे खूप मोलाचं राहील. नेक्स्ट, आता मी जे मगाशी म्हटलं ते प्रत्येक महातत्वानिहाय ही 5 पंचमहाभूत जी आहेत ते प्रत्येक पंचमहाभूतानिहाय जे मोठं कर म्हणजे दिसेल जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत नमूद त्याची पण ही जिस्ट आहे. याच्यापेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज आणि जास्त याला मार्किंग जे आहे प्रत्येकाला कुठे 100 मार्क आहेत, कुठे 50 मार्क आहेत, कुठे 200 आहेत, कुठे 500 आहेत, असे वेगवेगळे मार्किंग केलेले आहे. ते टूलकिट आम्ही शेअर करू. यू विल गेट मोर आयडिया अबाउट हाऊ इट इज डन. पण तुम्हाला आयडिया येण्यासाठी त्याची लिस्टिंग इथे केलेली आहे. भूमीमध्ये 2 त्यांचे भाग आहेत. एक भाग आहे तो ट्री प्लांटेशनचा आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा. तर या 2 भागामधल्या ऍक्टिव्हिटीज परत तिथे नमूद केलेल्या आहेत. तर ट्री प्लांटेशन मधल्या ऍक्टिव्हिटीज जर आपण पाहिलं तर ट्री प्लांटेशन आणि ट्री सेन्सस असं दोन्ही त्याच्यात इन्क्लुडेड आहे. तर 33% भूभाग हरित कसा करता येईल याचं प्लॅनिंग करायचं आहे, त्याचा आराखडा करायचा आहे. वृक्ष लागवड करायचंय, नवीन हरित क्षेत्र निर्माण करायची आहेत, ते शहरामध्ये असो, गावामध्ये असो, फॉरेस्ट एरियाज असो, सगळीकडे आपल्याला हे काम करायचंय. नाईकडे साहेब फॉरेस्टचे आपल्या बरोबर आहेत, त्याच्यासाठीच ते आपले डिव्हिजनसाठी कोऑर्डिनेट करतायत या सगळ्या ऍक्टिव्हिटी. सगळे कलेक्टर ऑफिसेस, सगळे ZPs, सगळ्या
म्युन्सिपल कमिशनर ऑफिसेस सगळीकडे आमच्या मीटिंग 15 दिवसाला चालू आहेत. सर स्वतः घेतात, कमिशनर सर. अत्यंत आपला हा सध्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे असं म्हणायला हरकत नाही स्टेटचा. आपण खूप फॉलोअप याचा घेतोय, कारण आपल्याला याच्यामध्ये परफॉर्मन्स हा चांगलाच करायचा आहे. वृक्षगणना करायची आहे. मग वृक्षगणना ही 2 प्रकारे आहे. एक तर सगळ्या वृक्षांची गणना, एक त्याच्यामध्ये नेटिव्ह ट्रीज कुठले आहेत आपल्या ते सुद्धा करायचे, आणि त्या वृक्षांचं जिओ टॅगिंग करायचंय, म्हणजे ते ऑनलाईन सुद्धा दिसेल तिथे वृक्ष आहेत की नाही आणि किती आहेत याचा अंदाज येईल. दुसरं हेरिटेज ट्री, जे 50 वर्षाच्या वरच्या वृक्ष आहेत त्या सिटीमध्ये, त्या गावामध्ये, त्यांची सुद्धा गणना करायचं आहे, त्यांचा सेन्सस आहे आणि त्यांचंही जिओ टॅगिंग करायचं आहे. नर्सरीज डेव्हलप करायचे, म्हणजे मेनली नेटिव्ह ट्रीजच्या नर्सरीज हे आपल्याला खूप कमी दिसतात आपल्याकडे. तर ह्या जास्तीत जास्त नर्सरीज डेव्हलप झाल्या तर त्याचं आपल्याला वृक्ष लागवडीसाठी सुद्धा खूप उपयोग होईल. या दृष्टीने किती नर्सरीज तुमच्या सिटीमध्ये आहेत हा नंबर त्यांनी विचारलाय, त्या नंबरवरती. आणि हे सगळं जे इव्हॅल्युएशन, म्हणजे या नंबर्सला टार्गेट कुठलंच नाहीये, त्यामुळे त्या ग्रुपमध्ये जे मॅक्सिमम आहे त्यांना 100 मिळणार आणि त्यांच्या खालच्यांना त्याचे खालचे मार्क्स मिळत जाणार. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये अधिकाधिक नंबर्स आपले वाढणं हे खूप महत्वाचं आहे. जिथे जिथे नंबरवरती इव्हॅल्युएशन आहे तिथे. त्यात 5R प्रिन्सिपल्स आहेत. त्याचा आपण कसं हे करतो, प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिक वरती बंदी घालून तुमच्या शहरामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होत आहे, गावामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं होतं याला मार्क दिलेले आहेत. काही हजार्डस वेस्ट असेल किंवा बायोमेडिकल वेस्ट असेल किंवा ई वेस्ट असेल, त्याचं मॅनेजमेंट कसं होत आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. जैवविविधता रजिस्टर हे करण्यात आलेलं आहे ऑलरेडी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. ते रजिस्टर हे फायनलाइज झालेलं आहे का, नसेल तर ते करून घेणं हे पण एक मोठं काम हे या अभियानामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर वायूमध्ये हवेची गुणवत्ता तपासायची आहे महिन्यातून एकदा, आणि ती पण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून, त्या शहरातल्या किंवा गावातले बाजारपेठा असतील, ओपन एरियाज असतील, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते ठेवून. महत्वाचं म्हणजे मी मगाशी सगळ्यांना विश केलं दिवाळीच्या विशेष देत असताना की फटाके मुक्त दिवाळी हो, तर फटाक्यांवर बंदी आणणं हे खूप महत्वाचं काम आहे. सगळ्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ऑर्डर्स निघालेल्या आहेत की ही दिवाळी ही फटाके मुक्त करणं अत्यंत आवश्यक आहे, आणि सगळीकडे हे फटाक्यांवरती बंदी आणण्यात आलेली आहे, बॅन केलेलं आहे फायर क्रॅकर्स सगळ्या ठिकाणी. इलेक्ट्रिक वाहन धोरण, महाराष्ट्राचं जे 2021 इलेक्ट्रिक वाहन धोरण आहे ते अतिशय नावाजलेलं आहे, त्याचं अत्यंत कौतुक करण्यात आलेलं आहे जगभरामध्ये. तर याची अंमलबजावणी प्रभावी कशी करता येईल, त्याच्यामध्ये त्या सिटीमध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किती इलेक्ट्रिकल व्हेकल्स, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, बसेस, त्या म्युन्सिपल काउन्सिलकडे किंवा त्या ग्रामीण स्वराज्य संस्थेकडे किती व्हेकल्स त्यांच्या वापरामध्ये असलेल्या व्हेकल्समध्ये किती व्हेकल्स ईव्ही मध्ये आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, हे याचा सुद्धा काउंट त्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल्सचा जास्तीत जास्त वापर, LED लाईट्सचा जास्तीत जास्त वापर हे खूप महत्वाचं राहील. दुसरं नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी निर्माण करणं हा एक महत्वाचा आहे. त्यात सर्वात महत्वाचं आहे सायकलिंगच्या हॅबिट्स डेव्हलप करणं, हे अत्यंत त्याच्यासाठी वेगळे सायकल ट्रॅक्स, ज्यायोगे सायकलिंग हे सेफ राहील शहरांमध्ये किंवा गावांमध्ये. तर याच्यासाठीचे प्रयत्न, याच्यासाठी त्यांनी म्हणजे लेंथ ऑफ सायकल ट्रॅक्स किती आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे विचारलेलं आहे. त्याच्यावरून या सवयी कशा जागृत करतायत त्याच्यासाठी काही जनजागृती करण्याचे काही प्रयत्न, याचे सुद्धा फोटोग्राफ्स आपण त्यांना देणं अपेक्षित आहे. राडारोडा कचऱ्याचं CND वेस्ट असेल त्याचं व्यवस्थापन कसं केलं जात आहे, ग्रामीण भागामध्ये कृषी कचरा जो आहे त्याचं व्यवस्थापन कसं झालं आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामधली अमृत शहरं जी 43 शहरं आहेत त्याच्यापैकी आपल्या विभागामध्ये 8 शहरं आहेत. पुणे, PCMC, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इचलकरंजी आणि बार्शी, अशी ही 8 अमृत शहर आहेत आपल्या विभागामध्ये. तर यांच्यामध्ये ही शहरं कार्बन न्यूट्रल करण्याकडे आता आपला उपक्रम चालू आहे. एक 10 दिवसापूर्वी त्याचं इनॉग्रेशन
मुंबईमध्ये करण्यात आलं माजी मंत्री महोदयांच्या हस्ते. रेस टू झिरो मध्ये आपला हा सहभाग महाराष्ट्राचा हा मोठ्या प्रमाणात होतोय. जगभरात ही रेस टू झिरोची चळवळ सुरू झालेली आहे. त्यात मला वाटतं आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राचं हे पाऊल अत्यंत महत्वाचं राहील आणि अत्यंत पुढारलेलं राहील. तर या कार्बन न्यूट्रल करण्याकडे याच्या साठी सुद्धा काही इव्हॅल्युएशन ते आपल्याला देणार आहेत आणि त्यावर या 8 सिटीजचं, अमृत शहरांचं आपलं इव्हॅल्युएशन होईल. त्यामुळे त्यानंतर जलमध्ये शासकीय इमारतींचं वॉटर ऑडिट रिपोर्ट आहे का हे पाहिलं जाईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग सगळ्या एक तर पब्लिक बिल्डिंग वरती आहे का आणि शहरातील किती इमारतींवरती आहे याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. वॉटर बॉडीजचं कॉन्झर्वेशन आणि त्याचं ब्युटिफिकेशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याचं कशा प्रकारे केलं गेलंय याचे सगळ्याचे आपल्याला जिओ टॅगिंग करायचंय, फोटोग्राफ्स द्यायचे, पुरावे वेगवेगळ्या प्रकारे आपण जसे व्हिडिओज द्यायचे, जे पुरावे आपल्याला देता येतील ते पुरावे आपल्याला या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचे द्यायचे. धार्मिक उत्सव प्रसंगी पर्यावरण पूरक उत्सव आपण करणं. गणपतीच्या काळात मूर्ती, गणपती असेल किंवा इतर आपले उत्सव असतील त्या मूर्ती ज्या आहेत त्या पर्यावरण पूरक राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रसार करणं, त्यांचा वापर होणं, किती वापर झालाय याचं कॅल्क्युलेशन करणं. त्यांचं जे हे असेल आपण विसर्जन करतो ते विसर्जन सुद्धा कसं पर्यावरणपूरक हे झालेलं आहे. आता त्यावेळेला आम्ही सूचना दिलेल्याच होत्या आम्ही त्या लेवलला. त्यामुळे हे बरंचसं झालेलं आहे त्या सिटीमध्ये, त्या ग्रामीण भागामध्ये. तर त्याचं डॉक्युमेंटेशन होणं महत्वाचं आहे. इथून पुढे दिवाळी सुद्धा कशी आपण दिवाळी किंवा इतर सण पुढे नाताळ येईल, आणखी काही सण येतील, तर ते या सणांच्या वेळेला आपण अधिकाधिक पर्यावरणपूरक कशा किंवा 31 डिसेंबरला सुद्धा खूप काही फटाके वगैरे उडवले जातात आपल्याकडे, किंवा इव्हन आपले क्रिकेट मॅचेस येते हे फटाके उडवण्याची जी हे आहे सगळी ती कशी आपण कमी करता येईल याच्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. पाण्याचा पुनर्वापर म्हणजे वेस्ट वॉटर जे ट्रीट होत आहे त्याचा परत वापर आपण वेगवेगळ्या कारणासाठी करू शकतो पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त. तर त्याचा वापर किती चांगल्या प्रकारे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झालेला आहे. जलसंधारणाची कामं तिथे किती झाली आहेत पाणलोट विकासासाठी, या सगळ्यावरती इव्हॅल्युएशन होणार आहे. त्यानंतर अग्नी म्हणजे इलेक्ट्रिसिटी एनर्जी याच्यात त्यांनी घेतलंय. त्याच्यात अधिकाधिक रिन्युएबल एनर्जीचा वापर, अक्षय आणि त्याच्यासाठीची जनजागृतीसाठी इथे त्यांनी वेगळे मार्किंग केलेलं आहे. म्हणजे हा किती महत्वाचा मुद्दा आहे. बेसिकली आपल्याला नेट झिरो किंवा कार्बन न्यूट्रल कडे सगळ्या महाराष्ट्र जर जायचा असेल, आज आपण काही सिटीजसाठी म्हणतो पण सगळा महाराष्ट्र जर जायचा असेल तर हा खूप महत्वाचा भाग आहे की रिन्युएबल एनर्जी. कारण मेजर कार्बन जे हे होतंय, एमिशन जे होत आहे ना ते या फॉसिल फ्युएलमुळे होत आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि ट्रान्सपोर्ट च्या वापरामुळे मेजर कार्बन एमिशन हे होत आहे आपल्या वातावरणामध्ये. तर त्याच्यासाठी रिन्युएबल एनर्जीचा वापर, त्याची जनजागृती हे अत्यंत महत्वाचा आस्पेक्ट आहे. तो आहे. इथे एलईडी लाईट्सचा वापर, त्या सिटीमध्ये किती एलईडी लाईट्स लावलेले आहेत, म्हणजे त्या काउन्सिल कॉर्पोरेशन कडून रस्त्यांवरचे दिवे असतील, शासकीय बिल्डिंग किंवा अगदी घराघरात लागलेले एलईडी आपण किती मोजू त्याच्यावर आपले मार्क्स ठरणार आहेत. त्यामुळे हाऊ डू वी काउंट ऑल दॅट बिकम्स इम्पॉर्टंट. सोलर रूफटॉप आपण किती ठिकाणी उभे केलेले आहेत त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये. एनर्जी ऑडिट झालेलं आहे का पब्लिक बिल्डिंगचं, हे याला सुद्धा त्यांनी मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर आकाश म्हणजे हे मोर म्हणजे हा सगळा जनजागृतीचा कंपोनेंट आहे. अधिकाधिक अवेअरनेस जनरेशन आपण कसं केलेलं आहे याच्यावरती, आणि याला सगळ्यात मार्क्स आपण मगाशी मार्किंग सिस्टीम जी पाहिली ना ते सगळ्यात जास्त 1200 मार्क त्यांनी अवेअरनेस जनरेशनला ठेवलं. कारण जितकी आपली जनता अवेअर होईल, आपले नागरिक अवेअर होतील, तितकं हे पर्यावरणपूरक आपल्याला सगळे उपक्रम घेण्यासाठी मदत होईल आणि तितकं कार्बन उत्सर्जन हे कमी होईल. तर ई प्लेजेस घेणं हे खूप अत्यंत महत्वाचं काम आहे. ते नुसतं घेणं नाही तर त्याची पूर्तता किती लोकांनी केली, किती लोकांनी ई प्लेजेस घेतल्यात, त्याची पूर्तता किती लोकांनी केली, त्याचे पुरावे काय आहेत हे त्यांनी मागितलं आहे. सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर याच्यावर पोस्ट टाकणं, सतत जनजागृतीचे पोस्ट टाकणं आणि यशोगाथा टाकणं व्यक्तींच्या असतील. खूप व्यक्ती आपल्याकडे एक ध्येयाने वेडे झालेले आहेत पर्यावरणाला
हे करण्यासाठी, प्रिझर्वेशन करण्यासाठी. तर व्यक्ती असतील किंवा संस्था असतील किंवा ग्रुप्स असतील, यांच्या काही यशोगाथा आपण म्हणजे त्या काउन्सिलनी, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेनी हे पोस्ट करणं अपेक्षित आहे. आणि किती पोस्ट तुम्ही केलेल्या आहेत याच्यावरती मार्क ठरणार आहेत. तर नंबर ऑफ पोस्ट वाढवणं याच्यासाठी सुद्धा आपले विद्यार्थी खूप चांगलं, हे सगळं डॉक्युमेंटेशन जे आहे ना त्याच्यासाठी आपले विद्यार्थी खूप चांगलं सहकार्य करू शकतात त्या लोकल बॉडीजना. स्थानिक स्पर्धा आयोजित करणं, विद्यार्थ्यांमध्ये कितीतरी प्रकारच्या स्पर्धा आपल्याला आयोजित करता येऊ शकतात या सगळ्या विषयांशी रिलेटेड. त्याच्याविषयी आपण नंतर उहापोह केलंच आहे. याशिवाय त्यांनी 500 मार्क्स दिलेले आहेत. माझी वसुंधराची तत्वे दर्शवणाऱ्या जागा तयार करणं, असे काही आपल्याला आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये अशा काही माझी वसुंधराच्या नावाने काही स्पॉट्स आपल्याला डेव्हलप करता येतील का, किंवा आहेत त्या स्पॉट्सना आपण रिनेमिंग माझी वसुंधराच्या दृष्टीने काही करू शकतो का. थोडक्यात म्हणजे सौर दिवे लावलेलं, वृक्ष लागवड केलेले मार्ग असतील, पाण्याचा पुनर्वापर केलेले कारंजे असतील, इथे सगळीकडे आपण ते माझी वसुंधराची हे करून तत्वांचे आपण जास्तीत जास्त प्रसार करून, त्याचं नाव करून, तिथे काही आपण एम्ब्लेम देऊन आपण अशा प्रकारचे, याला त्यांनी एकाच ऍक्टिव्हिटीला 500 मार्क्स आहेत. आणि कमीत कमी अशी 5 ठिकाणं तरी प्रत्येक ठिकाणी निर्माण होणं आवश्यक आहे. जितकी जास्त होतील तितकं जास्त आपल्याला मार्क्स मिळायला मदत होईल. पुढे आम्ही आमच्याकडून सूचना दिलेल्या आहेत. दर 15 दिवसाला कलेक्टर्स, म्युनिसिपल कमिशनर, सीईओ यांच्या मीटिंग होतात आमच्या. चीफ ऑफिसर्स नगर परिषदांचे, बीडीओज यांच्याशी पण आमचं सतत बोलणं चालू आहे. आम्ही त्यांना सूचना दिल्या, तुमच्याकडे साधारण अशी व्यवस्था हवी, म्हणजे कमिशनर असतील, सीईओ असतील, सरपंच असतील, तर त्यांच्या प्रत्येकाचे एक नोडल ऑफिसर आमच्याकडे आहे. आम्ही त्यांचे डिटेल्स, नाव, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सगळे आहेत आमच्याकडे. त्यात प्रत्येक ठिकाणी हा नोडल ऑफिसर नेमण्यात आलेला आहे. आणि त्या नोडल ऑफिसरचं काम असेल की या अभियानामध्ये अधिकाधिक सहभाग, वेगवेगळ्या स्टेक होल्डरचा सहभाग कसा घेता येईल, नागरिकांचा सहभाग कसा घेता येईल. त्यासाठी मग त्यांना आम्ही सांगितलंय की तुम्ही असे ग्रुप्स आयडेंटिफाय करा आणि त्यांना घ्या एकत्रित बरोबर. आणखी इंडिव्हिज्युअल्स पण असतील त्यांनाही घ्या, एनजीओ असतील, अकॅडमिक्स असतील, लोकल युथ ग्रुप्स असतील, मंडळ असतील, किंवा ट्रेड इंडस्ट्री असोसिएशन असतील, सिनियर सिटीजन क्लब्स असतील, आणखीन काही वेगवेगळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने काही असतील तर ते त्यांनी. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं आणखी मार्क्स दिलेले आहेत की वेगवेगळ्या या सगळ्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून पर्यावरण दूत निवडायचे की जे हा मेसेज सगळीकडे नेतील. तर या पर्यावरण दूत तुम्ही किती निवडलेत याच्यावर इव्हॅल्युएशन होणार आहे. आणि त्या पर्यावरण दूतांनी किती कार्यक्रम घेतले याचं एक इव्हॅल्युएशन वेगळं होणार आहे. तर ह्या म्हणजे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून पर्यावरण दूत नेमणं आणि पर्यावरण दूतांनी हा मेसेज सगळीकडे पोहोचण्यासाठी उपक्रम अधिकाधिक घेणं हे महत्वाचं आहे. मला वाटतं आपल्या विद्यापीठाच्या दृष्टीने हे पर्यावरण दूतची कॉन्सेप्ट आहे, कारण आपल्याकडे ती लिडरशिप चांगली डेव्हलप होईल. याच्यामध्ये विद्यार्थ्यांमधनं असेल, फॅकल्टीजमधनं असेल, तर आपण काही पर्यावरण दूत अशी आयडेंटिफाय स्पर्धा घेऊन त्यातनं करून त्यांना आपण या प्रसारासाठी त्यांचा अधिकाधिक त्या लिडरशिपचा वापर आपण करू शकतो. नेक्स्ट, आता विद्यापीठाच्या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू. आम्ही इथे आता डॉक्टर श्रुती तांबे मॅडम पुणे युनिव्हर्सिटीच्या सोशिओलॉजी डिपार्टमेंटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. तर त्या सगळ्या विद्यापीठांसाठी आपले कोऑर्डिनेटर म्हणून आपण त्यांना नेमलेलं आहे. तर त्या कोऑर्डिनेट करतील. त्यांच्याबरोबर आमच्या 2-3 मीटिंग्स झालेल्या आहेत. आणि कसं विद्यापीठांची इन्व्हॉल्वमेंट घेता येईल वेगवेगळ्या माझी वसुंधराच्या कामासाठी याच्याविषयी आम्ही इतर काही लोकांशी, बऱ्याच लोकांशी आमची चर्चा झालेली आहे गेल्या आठवड्यामध्ये. आणि त्यानुसार एक आराखडा तयार केलेला आहे. पण दिस इज नॉट द फायनल वन. मला तुम्हा सगळ्यांकडनं याच्यावरती तुमच्या व्ह्यूज आवडतील, काय आपल्याला चांगलं करता येईल. आणखीन आता अभियान काय आहे त्याचा एक थोडक्यात माहिती मी दिलेली आहे. मला वाटतं आयडिया आली असेल. तर काय विद्यापीठांना करता येईल ते मी बोलते, त्यानंतर आपण चर्चा करू की व्हॉट कॅन बी डन फर्दर. पुढे यात म्हणजे ओव्हरआर्चिंग जे प्रिन्सिपल आहे याच्यामध्ये, म्हणजे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास ध्येय जी आहेत, ही 2015 मध्ये आलेली, तर ती आपण डोळ्यासमोर ठेवून जर या सगळ्या याच्याकडे पाहिलं तर कळतं. आणि मगाशी मी बोलले COP21 आणि COP26 हे खूप महत्वाचे त्याच्या अंतर्गत असलेले UN चे जे कॉन्फरन्सेस आहेत
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या. तर हे सर्व ध्येय आपल्याला गाठायचं आहे या अभियानाच्या मार्फत आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या विभागासाठी. तर विद्यापीठांकडून काय हवं आहे, तर याच्यासाठी बेसिकली इथे सुद्धा म्हणजे गव्हर्नमेंट लेवलला असेल किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लेवलला असेल, हे वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज होत आहेत, वेगवेगळी धोरणं राबवली जात आहेत. आज कॉर्पोरेट वर्ल्ड सुद्धा खूप काही गोष्टी करतायत याच्यासाठी, एनजीओज करतायत, वेगवेगळे संस्था करतायत. तर त्या सगळ्यांचं अधिकाधिक एकत्रीकरण होणं, समावेशन होणं, त्या सिटीला एक सिटी म्हणून किंवा एक गाव म्हणून तुम्ही ते प्रोजेक्ट करणं, हा ही आमची ऍक्टिव्हिटी आहे. हे अपेक्षित आहे. आणि याच्यासाठी समन्वय असणं समाजातील विविध घटकांचा हा खूप महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. आणि हे वेगवेगळे पैलू आहेत, पंचमहाभूतांशी रिलेटेड वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. या सगळ्यांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करणं, हे थोडक्यात आपल्याला जर म्हटलं तर हे पुढे. तर विद्यापीठांकडून अपेक्षित काय आहे, तर सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम जागृती करणं आणि त्या विद्यार्थ्यांमार्फत समाजामध्ये जागृती करणं या माझी वसुंधरा अभियानाची. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे विभागनिहाय गट करा किंवा काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीनुसार, त्यांच्या इंटरेस्टनुसार गट तयार करू शकतात. त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करणं, विद्यार्थ्यांसाठी करणं, कार्यक्रम स्पर्धा आयोजित करणं, विद्यार्थ्यांकडून इतरत्र करणं, फॅकल्टीजमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट असणं, स्थानिक स्वराज्यांना आवश्यक ती तांत्रिक मदत करणं किंवा इतर काही मदत असेल. आपल्याकडे खूप एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्याकडून तांत्रिक मदत होऊ शकते. बॉटनीचे डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्याकडून मदत होऊ शकते. काही डॉक्युमेंटेशनची मदत लागते, ते मराठीचे डिपार्टमेंट्स असतील किंवा आपले मास मीडियाचे असतील. खूप आपल्याकडे मला वाटतं नॉलेज आहे, स्किल बेस भरपूर आहे, पण त्याचा वापर या पर्पजसाठी होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते आपण सगळं कसं कन्व्हर्ज करू शकतोय, त्याच्यासाठी तुम्ही विद्यापीठ किंवा माननीय उपकुलगुरू आज सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठाचे इथे आहेत, बाकी इतर विद्यापीठांचे रिप्रेझेंटेशन आहे. पुणे विद्यापीठाचे ज्योती मॅडम इथे आहेत, राहुरी विद्यापीठाचे इथे आपल्याकडे आज या मीटिंगमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या विद्यापीठांकडून सगळ्या या कॉन्व्हर्जन्ससाठीचा प्रयत्न होणं सगळ्या ऍक्टिव्हिटीजचे, हा पण खूप मोठा भाग याच्यामध्ये असू शकतो. आणि म्हणून ही चळवळ म्हणजे हे अभियानापुरतं मर्यादित न राहता ही चळवळ होणं, समाजामध्ये हे सगळं प्रत्येक माणूस पेटून उठणं की पर्यावरणासाठी, त्याच्या कॉन्झर्वेशनसाठी, त्याच्या प्रिझर्वेशनसाठी माझं काही योगदान आहे याची जाणीव होऊन त्याच्यानुसार ऍक्टिव्हिटीज होणं हे महत्वाचं आहे. आणि आपले नोडल ऑफिसर्स मी सांगितलं, प्रत्येक सिटी लेवलला असेल, ग्राम पातळीवर असेल, एक नोडल ऑफिसर नेमलेले आहेत. तर त्यांच्याशीच, कारण ते या कॉन्व्हर्जन्ससाठीचं मेजर आपला दुवा राहतील, किंवा त्या स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी असतील, तिथले चीफ ऑफिसर्स असतील, तिथले ग्रामसेवक असतील, तिथले कमिशनर असतील, हे यांच्याशी संपर्क त्या विद्यापीठांनी, त्या कॉलेजेसनी त्यांच्या संपर्कात राहून त्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करणं हे सोपं जाईल. आणि वेळोवेळी आता सूचना काय येत राहतील, आम्हालाही येत राहतील, इथे काही नवीन आयडिया जनरेट होतील, त्याच्यानुसार किंवा तुमच्याकडून काही आयडियाज येतील तर त्यानुसार आपण याच्यामध्ये अधिक मॉडिफिकेशन अधिकाधिक करत राहू. पुढे मॅडम, मंगळवेढा बोलतो मी. आता जे विद्यापीठांचा सहभाग हा विषय आपला चर्चा सुरू आहे. आमच्या इथे सायन्स, सिनियर सायन्स कॉलेज आहे. बॉटॅनिकल डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं की आम्ही शहरातील ट्री सेन्सस स्वतःहून करून देतो आणि ते विनामूल्यच करून देणार आहेत. त्यांच्याकडे म्हणजे प्राध्यापक वर्ग चांगला आहे, ह्या विषयाचा आहे, ते स्वतःहून स्वेच्छेने करायला लागले. असा एक मॅडम फायदा होऊ शकतो. हे फक्त माहितीसाठी सांगितलं. चांगलं सोलापूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे, आम्हाला माहिती आहे. पुढे याच्यामध्ये मुख्यतः 3 बाबी मला असं वाटतं की विद्यापीठांकडून झाल्या तर अधिकाधिक उपयोग होईल. तुम्हाला अधिक याच्यामध्ये आणखीन काही ऍड करायचं असेल तर करा. हे फक्त आपल्या डिस्कशनसाठी एक बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी केलेलं आहे. एकतर विविध उपक्रम राबवणं, दुसरं प्रकल्प, वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांना EVS मध्ये असतील किंवा इतर त्यांच्या याच्यासाठी असतील ते प्रकल्प किंवा रिसर्च प्रोजेक्ट्स हे घेणं.
आणि तिसरं आहे ते डॉक्युमेंटेशन करणं. या 3 मध्ये मदत जर झाली विद्यार्थ्यांची असेल, फॅकल्टीची असेल तर खूप उपयोग होईल. याच्याशिवाय म्हणजे स्काय इज द लिमिट, यू कॅन जनरेट द आयडियाज अँड यू कॅन डू. याच्यामध्ये विविध उपक्रम जे आहेत त्याच्यामध्ये स्पर्धांचं आयोजन आहे, पर्यावरण दूताची आपण बोललेलो आहोत, वृक्षारोपण करणं, स्वच्छता मोहीम आहे, प्रदर्शनं करणं, पथनाट्य करणं, प्रभात फेरी, रॅली, जितकं काही करता येईल तितकं करता येईल जनजागृतीसाठी आहे आणि प्रत्यक्षात ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट करण्यासाठी आहे. प्रकल्प याचे उदाहरणादाखल काही आपण मुद्दे तयार केलेले आहेत. याच्यासाठी कुठल्या प्रकारचे विषय हे घेता येतील, प्रोजेक्टसाठी असतील, काही संशोधनासाठी असतील, काही नवीन आयडिया जनरेट करण्यासाठी असतील, तर ते विविध ऍक्टिव्हिटीज या होऊ शकतात. तिसरं आहे ते डॉक्युमेंटेशन. मी सुरुवातीपासून बोलते, डॉक्युमेंटेशन इज अ मेजर आस्पेक्ट या अभियानासाठी. आपल्या प्रत्येकाच्या शहराचा किंवा गावाचं नाव पुढे करण्यासाठी. तर त्यात व्यक्ती आणि संस्था यांच्या केस स्टडीज असतील, त्यांच्या यशोगाथा असतील, गणना करायची, ट्रीटची गणना आहे, कार्यक्रम किती झालेत त्याची गणना आहे, कितीतरी ऍक्टिव्हिटीज आपल्याला त्याची गणना करायची आहे. त्याची गणना आपल्याला करायची. हे सगळं मी मगाशी सांगितलं तसं एप्रिलपासून आपल्याला या सगळ्याचं एकत्रित डॉक्युमेंटेशन, ज्या काही ऍक्टिव्हिटीज झाल्या असतील एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंतच्या, हे सगळं घ्यायचं आहे. सोशल मीडिया पोस्ट तयार करणं, याच्यासाठी पण उपयोग. फोटोज, व्हिडिओज घेणं, ते पुरावे तयार करणं सगळ्या गोष्टींचे, जिओ टॅगिंग करणं, अशा अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यासाठी आपले विद्यार्थी किंवा प्रोफेसर्स हे स्वतः लिडरशिप घेऊन काम करू शकतील, मदत करू शकतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला. आणि याच्याशिवाय म्हणजे तुमच्याकडे आयडियाज असू शकतात किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे काही रिक्वायरमेंट असू शकतात त्या स्थानिक त्यांच्या प्लॅनिंगनुसार. कारण प्रत्येक जण आपलं प्लॅनिंग करते. आम्ही इथून त्यांना फॅसिलिटेशन करण्याचा प्रयत्न करतोय, सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. इथे माझी वसुंधरा कक्ष आपण स्थापन केला आहे, माझी वसुंधरा अभियान कक्ष. त्याच्यात आपले खूप एक्सपर्ट्स हे जोडले गेलेले आहेत. प्रोफेसर गुरुदास नुलकर हे आपल्याला, ते आणि त्यांची टीम, त्यांच्या मागे खूप सारे एक्सपर्ट्स, एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट्स हे आहेत. इकॉलॉजिकल सोसायटीचे ते ट्रस्टी आहेत, ते आपल्याकडे प्रमुख तांत्रिक कोऑर्डिनेटर म्हणून आहेत. आणि बाकी इतर कोऑर्डिनेटर्सची नावं मी आपल्याला सांगितलेलीच आहे. अशी ही टीम आपली हे गेल्या महिनाभरात इतकं सगळं पुढे नेलेलं आहे. आम्ही अजून पुढे नेता येईल आणि त्यात आपला सहभाग हा खूप मोलाचा राहील. पुढे काही उपक्रम, आता NSS चे अनेक उपक्रम होत असतात. त्या NSS च्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्या या सर्व माझी वसुंधराच्या मुद्द्यांविषयी आपण हे उपक्रम घेतले. इथून पुढच्या काळामध्ये आतापर्यंत झालेले असतील त्याचं डॉक्युमेंटेशन होणार. इथून पुढच्या काळामध्ये 31 मार्च पर्यंत ते घेणं हे एक राहील. दुसरं, प्राध्यापकांनी या विविध विषयांमध्ये संशोधन करणं. विद्यार्थ्यांचं संशोधन होऊ शकतं, नवीन काही आयडियाज जनरेट होऊ शकतात, नवीन रिसर्चेस होऊ शकतात. आपण नव्याने काही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये अनेक क्रिएटिव्हिटी प्रचंड असते, त्याचा वापर आपण या कारणासाठी कसा करू शकतो. शिवाय पथनाट्य किंवा अनेक जनजागृतीचे जे उपक्रम आहेत ते आपण कसं करू शकतो. पुढे तर याच्यात जी संभाव्य संरचना आम्हाला जी वाटली ती एक विद्यापीठ लेवलला एक समन्वयक लागेल माझी वसुंधरेसाठी. तो द्यावा लागेल प्रत्येक विद्यापीठाला किंवा त्या संस्थेला. महाविद्यालयामध्ये माझी वसुंधरा समन्वयक एक नेमायला लागेल, म्हणजे त्या ठिकाणी त्या लोकल बॉडीला कॉन्टॅक्ट करण्यासाठी ते सोपं जाईल. त्यानंतर असे त्याच्या अंतर्गत मग आणखी वेगवेगळे उपक्रम की NSS चे काही कार्यक्रम अधिकारी त्यांच्या म्हणजे अशी एक जर कमिटी केली, प्रत्येक विद्यापीठ स्तरावरती असेल किंवा कॉलेज स्तरावरती असेल, त्याच्यामध्ये ते NSS चे कोऑर्डिनेटर असतील, हा जो प्रोजेक्ट किंवा रिसर्च ग्रुप आहे प्राध्यापकांचा तो असेल, विस्तार कार्य गट असेल प्राध्यापकांचा, किंवा डॉक्युमेंटेशनचा त्यांचा जो ग्रुप असेल तो पण याला अटॅच होऊ शकतो. जो रिसर्चचे जे ग्रुप, प्रोजेक्ट्स रिलेटेड जे ग्रुप्स आहेत ते अटॅच होऊ शकतात. असे वेगळे ग्रुप्स हे या नोडल ऑफिसर त्यांचा समन्वयक म्हणून काम करू शकतो आणि हा समन्वयक हा त्या लोकल बॉडीशी संपर्कात राहू शकतो. याच्यामध्ये आणखी एक आयडिया इथे खूप चांगल्या प्रकारे श्रुती तांबे मॅडमने दिली की विद्यार्थ्यांच्या आपण माझी वसुंधरा क्लब जर स्थापन केले आणि त्याच्याद्वारे आपण काही ऍक्टिव्हिटीज असो किंवा इनोव्हेशनला प्रोत्साहन असो असं काही देऊ शकतो का. याच्यासाठी CSR मार्फत
फंड सुद्धा मिळू शकतात. त्या ठिकाणी CSR खूप ऍक्टिव्ह आहे पर्यावरणाच्या दृष्टीने देण्यासाठी. इथून सुद्धा आम्ही सूचना खूप काही देतो आहोत प्रायव्हेट सेक्टरला की याच्यासाठी आपले फंड्स जे आहेत CSR मधले ते अधिकाधिक कसे काढणे लागतील. दुसरं मगाशी बोलणं झालंच आहे, पर्यावरणाची दूताची निवड आणि त्याच्यामार्फत कार्यक्रमांचे आयोजन. पुढे आता मी मगाशी म्हटलं काही प्रोजेक्ट लिस्ट डाऊन केलेले आहेत. हे सगळं आपलं मगाशी बोलणं झालेलं आहे. आय वोंट गो ओव्हर इट. त्याच्यानंतर नंतरची स्लाइड घे. EVS करिक्युलम किंवा इतर काही संशोधन असतील, मास्टर प्रोग्रामला काही रिसर्च प्रोग्राम असतील किंवा PhD साठी काही रिसर्च असतील किंवा इतर काही शॉर्ट टर्म रिसर्च काही प्रोजेक्ट्स असतील, त्याच्यात सुद्धा आपल्याला हे घेता येईल. पण EVS साठी कंपल्सरी आहे सगळ्याच स्ट्रीम्सना, त्यामुळे EVS चा वापर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. म्हणजे इन्स्टेड ऑफ स्टुडंट गोईंग इन द मार्केट अँड बाईंग द प्रोजेक्ट्स, त्यांना प्रोत्साहित करता येईल की तुम्ही हे करा, याच्यामध्ये छोटे मोठे काहीतरी गोष्टी करा ज्यायोगे तुम्हाला मदत होईल. तर हे कुठले प्रोजेक्ट्स असू शकतात त्याची लिस्ट आहे, ती दाखवते मी, पण त्याच्या आधी बाकीचे आपण हे करू. या प्रोजेक्टचा ट्रॅक ठेवण्यासाठी कुणीतरी नेमायला लागेल तुम्हाला त्या विभागामध्ये, त्या कॉलेजेसमध्ये. आणि हे सगळं जे केलेलं काम आहे हे लोकल ऍडमिनिस्ट्रेशन पर्यंत जाणं हे महत्वाचं आहे. तिथल्या CO कडे किंवा ग्रामसेवकाकडे, तिथल्या म्युनिसिपल कमिशनरकडे. आणि त्याचे एव्हिडन्सेस, डॉक्युमेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस पर्टिक्युलर अभियान. तर ते आपल्याला करता येईल. आणि या मुलांना सर्टिफिकेटचे युनिव्हर्सिटी लेवलला कशी देता येतील याचाही वापर थोडा होणं आवश्यक आहे. ही लिंक ओपन कर, लिंक ओपन कर. मोठं नाही दिसणार काय? तर हे थोडे विषय काढलेले आहेत आपल्या टेक्निकल टीमनी, माझी वसुंधरा अभियान कक्षाच्या. तर प्रत्येक जी पंचमहाभूत आहेत, महातत्व आहेत, त्याच्याशी रिलेटेड काय काय प्रोजेक्ट्स घेता येतील याची ही छोटीशी लिस्ट आहे. आम्ही ती शेअर करूच तुम्हा सगळ्यांबरोबर. आय वोंट गो थ्रू दॅट ऑल, पण थोडे जस्ट एक कर्सरी दाखव प्रत्येक शीट त्यांना. हे भूमीशी रिलेटेड आहे, वेस्ट मॅनेजमेंट आहे, याच्यात बायोडायव्हर्सिटी डेव्हलपमेंट आहे. शीट वरती कर ना क्लिक. वेगवेगळ्या शीट्स आहेत त्याच्यात, त्या एक्सेल फाईल मध्येच वेगवेगळ्या शीट्स आहेत. खाली बघ तुला ऍक्सेस होतोय का. एअरची, ही वॉटर विषयीचे हे प्रोजेक्ट्स आहेत. काही एनर्जीचे हे काही प्रोजेक्ट, हे सजेशन आहे, हे काही मॅन्डेटरी नाही आहे. यू कॅन इनोव्हेट ॲट युअर ओन लेवल. आणि याच्याशी रिलेटेड तुम्ही आणखी काही घेऊ शकता. तुम्हाला तुमचे विद्यार्थी माहिती आहेत, तुमचं करिक्युलम माहिती आहे, आणि आता हा माझी वसुंधरा अभियानाची तुम्हाला माहिती झालेली आहे. याचं टूल किट पण आम्ही सगळ्या विद्यापीठांबरोबर शेअर करतो. पुढे आकाशच्या मध्ये पण खूप म्हणजे जनजागृतीचे जे काही प्रोग्राम्स आहेत त्याचे सुद्धा आपल्याला प्रोजेक्ट्स घेता येईल त्या संदर्भात. ठीक आहे, बंद कर. धन्यवाद सगळ्यांना. घे फक्त आता हे नको आपल्याला. मला वाटतं आपण आता थोडी चर्चा करावी या संदर्भामध्ये. आपलं काय म्हणणं आहे, आपलं काय योगदान आपण देऊ शकताय. कृपया मला आवडेल आता आपणाकडून जास्तीत जास्त फीडबॅक मिळणं. हा, एकच मिनिट. आपले नाईकडे साहेब जे आहेत कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, ते बोलतील. नमस्कार. फार सविस्तर पूनम मेहता मॅडमने आपल्याला कल्पना दिली, परंतु सर्वात महत्वाची बाब फक्त कृषी विद्यापीठाची म्हणजे आपलं जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे त्याच्या अनुषंगाने मी थोडं हायलाइट करतो. तर राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत जे काही आपले सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे हे 5 जिल्हे, म्हणजे धुळे वगळता, धुळे महाविद्यालय तिकडचा नाशिक भाग वगळता, जळगाव वगळता
आपला जो खालचा जो पश्चिम महाराष्ट्र जो आहे त्या पश्चिम महाराष्ट्रातील महाविद्यालयात कसं कोऑर्डिनेट करता येईल त्याच्याविषयी मी थोडक्यात आपल्याला आयडिया देतो. याच्यामध्ये आपण आपल्याकडे जे विशेषतः खाजगी महाविद्यालय जे आहेत म्हणजे विशेषतः BSc फॉरेस्ट्री असलेले का त्यांची कोर कॉम्पिटन्सी जी आहे ती वृक्ष लागवडीमध्ये आहे. विशेषतः त्यामध्ये त्यांना 4 वर्षाचा जो करिक्युलम आहे कृषी महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या BSc फॉरेस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये शेवटचे 6 महिने आपण रावे असतं आणि रावेमध्ये आपल्याला फार सर्वात जास्त उपयुक्तता त्याची करता येते. विशेषतः BSc फॉरेस्ट्री जो कोर्स आहे त्याच्यामध्ये त्यांना इंटरनल मार्क्स देखील त्यासाठी आहेत. तर माझं म्हणणं आहे का आपल्या विद्यापीठाअंतर्गत जी महाविद्यालय जिथे BSc फॉरेस्ट्री कोर्स चालू आहे त्याचबरोबर 4थ्या वर्षाचे जे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत जे आपल्या ग्रामीण भागाशी 6 महिने अटॅच असतात त्यांचा आपल्याला सर्वात जास्त फायदा यासाठी होणार आहे. एकतर पूर्वी झालेलं काम जे आहे त्याचं डॉक्युमेंटेशन करणे तो आपल्याला आणायचे तिथे 6 महिने त्या गावांमध्ये ते असतात म्हणून त्यांचा उपयोग होईल. त्याचबरोबर आता यापुढे शेतकऱ्यांमार्फत किंवा लोकप्रतिनिधींमार्फत कारण ते कृषी कन्या असतील किंवा कृषी ते विद्यार्थी असतील त्यांचा तिथे आपल्याला जास्त समन्वय होऊ शकतो. त्यामुळे माझी विनंती आहे की कृषी महाविद्यालयामार्फत विशेषतः राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव असतील किंवा कुलगुरूंना माझी विनंती आहे का त्याच्यामध्ये एक्सटेन्शन विंग जी आहे आपलं कृषी विस्तार जो विभाग आहे त्याच्यामध्ये आकाश जो भाग आहे त्याच्यामध्ये आपला खूप मोठा डॉक्युमेंटेशन मध्ये फायदा होऊ शकतो. काय झालेलं आहे का आपलं बरंच कार्य झालेलं आहे आणि बरंच कार्य आता करणार आहोत पण झालेलं कार्य देखील विखुरलेल्या स्वरूपात आहे. कोरोनामुळे आपल्याला त्याचं डॉक्युमेंटेशन करता आलं नाही पण ही एक फार मोठी संधी आपल्याला आहे का आपण खूप मोठं कार्य केलेलं आहे परंतु त्यामध्ये आपण त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. तर माझी विद्यार्थी आपल्याला विनंती आहे विद्यापीठाला विशेषतः कृषी विद्यापीठाला का बाबा त्यांनी आपलं जे रावेचा प्रोग्राम असतो रुरल वर्क एक्सपिरियन्स त्याबाबत त्याचबरोबर BSc फॉरेस्ट्रीचे कॉलेज आहे उदाहरणार्थ आंबीला आपलं महाविद्यालय आहे किंवा कोल्हापूरला तळसंदेला महाविद्यालय आहे. अनेक महाविद्यालय BSc फॉरेस्ट्रीचे आपल्या अंडर कार्यरत आहेत. तर त्यांची त्या विद्यार्थ्यांचं ते दररोजचा करिक्युलमच आहे वृक्ष लागवडीबाबतचा अभ्यास करणे आणि त्याचा पुढे कसं नेता येईल याबाबत. तर ते विद्यार्थी आपल्याला टॅप करता येतील आणि त्याचबरोबर मग कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा इथे जे अकृषी विद्यापीठे आहेत त्यांच्यामध्ये जसं NSC NCC आणि NSS असते त्याच धर्तीवरती तिथे देखील ती विंग आहे परंतु तिथे आपण तो जो सोर्स आहे तो आपल्याला इथे टाईप करता येईल. त्याचबरोबर तिथं रिसर्च विंग जी आहे डायरेक्टर ऑफ रिसर्च आहे आणि डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन या 2 विंगचा आपल्याला फार मोठा उपयोगात येणार आहे. आणि त्याचबरोबर करिक्युलम मध्ये तुम्ही गुणवत्ता देताना आता सध्या आपण याच्यामध्ये जर ऍड केलं तर बऱ्यापैकी मोठं योगदान होऊ शकतं. आता विशेषतः आपले जे पुणे विद्यापीठ आहे तिथे आमचे व्हाईस चान्सलरच आपले पर्यावरण विभागाचे आवड असलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडं पुणे विद्यापीठाचं गतिमान होईल परंतु त्याचबरोबर पुणे विद्यापीठाचा आदर्श घेऊन मग आमचं शिवाजी विद्यापीठ असेल किंवा सोलापूर विद्यापीठ असेल त्यांनी देखील त्यामध्ये प्रगती करावी. आता ज्यावेळेस आपण त्या जिल्ह्याच्या बैठका घेऊ म्हणजे मी ज्यावेळेस तिथे येईल त्यावेळेस जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आपली जी बैठक होणार आहे त्यामध्ये आवर्जून आपल्याला हे जे आता जे मॅडमने आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे आपल्याला मध्ये वेळ आहे आता दिवाळी नंतर 7-8 दिवसांनी 15 दिवसांनी आपण एक बैठक आयोजित करणार मग सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूरला मी स्वतः तिथे येणार आहे. त्यावेळेस ते जिल्हाधिकारी आणि शिव यांच्या उपस्थितीत जे काही बैठक होईल आपली या वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने तर तोपर्यंत आपल्याला वेळ आहे आणि तो डॉक्युमेंटेशन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे का अनेक गोष्टी आपण करत असतो पण ते याच्याशी निगडीत जोडायचे आहेत म्हणजे आपले एखादं मुखपृष्ठ चालू असतं विद्यापीठाचं भित्तीपत्रकं चालू असतात अनेक लेख आपण लिहित असतात अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो आपण. आता सपोज उदाहरणार्थ आपल्या पुणे विद्यापीठामध्ये आयुष मंत्रालयातर्फे तिथे एक मेडिसिनल प्लॅनचे आपले डॉक्टर दिगंबर मोकाट आहेत. ते मोकाट सरांच्या माध्यमातून खूप मोठं कार्य होत आहे पण फक्त ते काय आपल्याला याच्याशी ह्या डब्याला डब्बा जोडायचा आहे तसं आहे म्हणजे प्रत्येक जण वेगळं कार्य करतच आहेत. मग 10 वृक्ष लावले का 1000 लावले का 1 लाख लावले तो इमटेरियल आहे. फक्त आपण जे कार्य केलेलं आहे ते सेंट्रली इथे जसं ह्या पुण्य जे केलेलं आहे ते इथे डिपॉझिट करायचं आहे. मग पहिला डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्ही थोडा जोर द्यावा आणि त्याचबरोबर पुढे आपल्याला काय करता येईल आजच्या प्रेझेंटेशन अनुषंगाने तो रोडमॅप द्यावा. त्याच्या अनुषंगाने माझा मी नंबर शेअर करतो जर याच्या अनुषंगाने आपल्याला जर काय अडचण आली मॅडमला तर तुम्ही संपर्क कराच परंतु जर तिथे जर तुम्हाला काही अडचण आली विशेषतः वृक्ष लागवड आणि जलसंधारणाबाबत डॉक्युमेंटेशनसाठी किंवा पुढे करणाऱ्या रोडमॅपसाठी
माझा नंबर आहे 98-211 07574 98-211 07576. सेवन 4 आहे, शेवटचा 74 आहे, सॉरी 76 नाही, 74 आहे, 7574 आहे. तर त्यामुळे आपल्या ह्या 5 जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस समन्वय करायचा प्रसंग येईल त्यावेळेस मी आपल्याशी संपर्क साधेल आजच्या ज्या मॅडम कडून यादी घेऊन. परंतु याच्यामध्ये खूप काम झालेलं आहे, फक्त त्याचे एकत्रीकरण करायचं आहे आणि पुढला रोडमॅप आपल्याला एप्रिल पर्यंत किंवा 31 मार्च पर्यंत कसा करता येईल, 31 मार्च 2022 पर्यंत, त्याची महत्वाचा विषय आहे. आपले इथले हे विविध आपल्या अभियान कक्षामध्ये असणारे त्याच्याशी जोडले गेलेले वेगवेगळे मार्गदर्शक एक्सपर्ट्स हे थोडंसं बोलतील 2-2 मिनिटं, ज्या योगे आपल्याला पण आयडिया येईल हे कसं आपल्याला पुढे न्यायचं आहे. माननीय कलशेट्टी साहेब हे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांचा अवेअरनेस जनरेशन मधला किंवा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन मधला हातखंडा हा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. ते सध्या यशदा मध्ये उपमहासंचालक या पदावर आहेत. त्यांना विनंती करते की त्यांनी चर्चा करू. नमस्कार. सन्माननीय कुलगुरू महोदय आणि इतर त्यांचे सहकारी आणि आपले सर्व सहकारी अधिकारी, आपण माझी वसुंधराचं डिटेल प्रेझेंटेशन आपण पूनम मॅडमनी केलं पाहिलेलं आहे. मी स्वतः डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी विद्यापीठाबरोबर आपण सतत राज्य शासनाच्या वतीनं ज्यावेळी मी स्वच्छता अभियानाला होतो, संपूर्ण स्वच्छता अभियान असताना असेल, स्वच्छ भारत मिशन असताना असेल, आपण विद्यापीठांच्या बरोबर आपण काम करत आलेलो आहोत, करतोय. तसंच मी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेला असताना पण आपण भूजल साक्षरता अभियानामध्ये सर्व विद्यापीठांनी फार चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून आपण सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठांच्या बरोबर MOU पण केलेला आहे. आणि मी स्वतः सोलापूरचा आहे, शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि पुणे विद्यापीठात मी राहतो, त्यामुळं तिन्ही विद्यापीठाचा माझा संबंध आहे. नंदुरबारला जिल्हाधिकारी असल्यामुळं राहुरी विद्यापीठाचा माझा संबंध आलेला आहे आणि तो संबंध चांगल्या पद्धतीने आहे तिथले कुलगुरू महोदयांच्या बरोबर. आपण आता मी तुम्हाला फक्त थोडा आयडिया देतो कसं जाऊया. या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना हे एक महत्वाचं विभाग आहे. 2 नंबर पर्यावरण विभाग. मी कोल्हापूर महानगरपालिकेचा आयुक्त असताना शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण विभागाचे प्रमुख राऊत सर, आम्ही सतत कोऑर्डिनेशननं काही काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की काही विद्यापीठावर ऑलरेडी काही जबाबदाऱ्या आहेत. कोल्हापूर मधलं त्या ठिकाणी जे एअर पोल्युशन आहे त्याचं टेस्टिंगचं काम वगैरे दिलेलं आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयानं हे काम दिलेलं आहे. ऑलरेडी आपण काही भाग काम करतोय. आणि त्याच्याबरोबर भूगर्भशास्त्र विभाग आणि भूगोल विभाग हे विभाग त्यानंतर येतील. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन विभाग. आणि त्याच्यात आपल्याकडं त्या ठिकाणी विविध कोर्सेस पण आपण त्या ठिकाणी घेतोय. म्हणून माझी एक माननीय कुलगुरू महोदयांना विनंती आहे आणि मला ह्याचा आनंद आहे की हे तिन्ही विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ ऑलरेडी पर्यावरणामध्ये फार छान काम
आपल्या परिसरात केलेलं आहे. शिवाजी विद्यापीठाचं जे काही पाणी, हरित याच्या बाबतीत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये काम केलेलं आहे, त्याचं कौतुक हे सगळीकडनं झालेलं आहे. आणि आपण सोलापूर विद्यापीठामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचं काम केलेलं आहे. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. आणि पुणे विद्यापीठ तरी प्रश्नच नाही, हरित विद्यापीठ सारखं आहे. माझं एक काय म्हणायचंय की आपलं विद्यापीठ कुठल्या तरी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीचा भाग आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपली विद्यापीठ हे एक त्या ठिकाणी या सगळ्या बाबीमध्ये काम करतील. आणि त्याच्याबरोबर सर्व महाविद्यालय, माझी माननीय कुलगुरू महोदयांना एवढीच विनंती आहे की किमान आपण सर्व महाविद्यालयांना एक पत्र लिहावं की माझी वसुंधरा अभियानामध्ये जे घटक आहेत त्या घटकात महाविद्यालय परिसरात काम करावं. कारण राष्ट्रीय सेवा योजनेचं सुद्धा मी स्वतः विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी राहिल्यामुळं मी या ठिकाणी सांगतो की त्या ठिकाणी पहिल्यांदा राष्ट्रीय सेवा योजनेचंही मेन काय, महाविद्यालयाच्या परिसरात आपल्याला अनेक ऍक्टिव्हिटी घ्यायचे, ते करावं. समजा अक्कलकोट नगर परिषदेला अक्कलकोट महाविद्यालयाने जे काम केलं त्याचा फायदा होईल. इचलकरंजी मधले सगळे महाविद्यालय जर इचलकरंजी नगरपालिकेला अशा पद्धतीनं मला म्हणायचंय की काही ठिकाणी ग्रामपंचायती, आपले मोठे ग्रामपंचायती आहेत, हे आपण त्या परिसरात करूया. आणि आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे प्रमुख एक नोडल ऑफिसर आपण नेमावं. आणि आपलं नोडल ऑफिसर माननीय विभागीय आयुक्त साहेब पण आपल्या बरोबर आहेतच. आणि त्यामुळं मी आता सांगितलं की विद्यापीठाचा परिसर, महाविद्यालयाचा परिसर आणि ग्रामपंचायतीचा परिसर, त्याच्याबरोबर आपण त्या ठिकाणी काय करावं की आमचे जे महानगरपालिका, नगरपालिका ह्याचे जे नोडल ऑफिसर आहेत, आणि आम्ही नंतर फॅसिलिटेट करणार आहोत, मी सगळ्यांना ओळखतो. आम्ही काय करू, एकदा आपल्याला माननीय विभागीय आयुक्त साहेबांच्या उपस्थितीत आज एक आम्ही प्रायमरी मीटिंग आयोजित केलेली आहे. सर्व सन्माननीय कुलगुरू महोदयांचा याला पाठिंबा आहे. परंतु आपल्याला एकदम आपण काम करतोय हे अधिक सिस्टमॅटिक कसं करता येईल ते करूया. आणि याच्यामध्ये माझी अशी विनंती आहे की आता इचलकरंजी नगरपालिकेला कशा पद्धतीनं पर्यावरण विभाग तिथल्या इश्यूजला हे करता येईल. म्हणजे आपल्याला लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये, कारण सांडपाणी हा एक महत्वाचा विषय आहे, स्त्रोत स्वच्छता हा एक महत्वाचा विषय आहे. या बाबीमध्ये तुमच्याकडे एक्सपर्टाईज आहे, त्या एक्सपर्टाईजची मदत आम्हाला कशी देता येईल तो एक आपण बघूया. आपण नंतर माननीय विभागीय आयुक्त साहेब मार्गदर्शन नंतर आम्ही सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या बरोबर मीटिंग अरेंज करू. कोल्हापूरमध्ये आपण त्या पद्धतीनं माझी कुलगुरू महोदयांची आपण नेहमी बोलत राहतो, आपण त्या ठिकाणचं करूया. फक्त एक प्रमुख समन्वयक आपण नेमा, हे समन्वयक आणि त्यांच्या बरोबर एक 4-5 ही एक टीम आपण प्रत्येक विद्यापीठात करूया. माननीय कुलगुरू महोदयांच्या तिथे हे भूगोल, भूगर्भशास्त्र, पर्यावरण, कम्युनिकेशन, प्रेस हे सगळं कमिटीचे लोक त्या ठिकाणी राहतील. आणि त्यांच्या बरोबर केलं तर फार छान काम आपल्या या पुणे विभागात होईल. आणि आपल्यालाही एकदम त्या ठिकाणी आपलं विद्यापीठ खरोखर प्रत्येक विभागात काम करते. कारण मी आयुक्त म्हणून काम केल्यामुळं विविध पोस्टिंग मध्ये मला माहिती आहे तुम्ही करता, त्याला गती देऊ. आता राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना आपण मोठ्या प्रमाणात पर्यावरण दूत म्हणून आपण इन्व्हॉल्व करू. पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांना कारण पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांना ही एक संधी आहे की त्यांना अधिक हे हँड होल्ड आपल्याला मदत त्यांना होणार आहे प्रॅक्टिकलच्या दृष्टीनं, जे आपण स्वच्छ भारत मिशन असताना पण केलेलं आहे. त्यामुळं पर्यावरण विभागाच्या वतीनं आपल्याला ते करता येईल. भूगर्भशास्त्र विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बद्दल अतिशय करतील. आमचं GST विभाग, इतर सगळे विभाग सहकार्य करतील.
त्यामुळे मी जास्त वेळ न घेता आपण नंतर आपल्या प्रमुख नोडल ऑफिसरशी आम्ही संपर्कात राहणार आहोत. आपण माझी एवढीच विनंती आहे की हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे, ही काळाची गरज आहे क्लायमेट याच्यासाठी, आणि आपण सर्व महाराष्ट्राला आणि बाहेर एक मार्गदर्शक करू शकतो. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. माझा नंबर तरी सगळ्यांच्याकडे आहे, म्हणजे पुणे विद्यापीठाचे देसाई सर असतील, सगळ्यांच्याकडे आहे, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, माझ्या सगळ्यांच्याकडे नंबर आहेत 9422661265. मी आता यशदाला उपमहासंचालक आहे, माझ्याकडे ग्रामविकास विभाग आहे, जलसाक्षरता केंद्र आहे, जलसाक्षरता केंद्रामधनं आपलं मोठं सहकार्य आहे. आपल्या जलसाक्षरतेमध्ये जलदूत, जलयोद्धा हे सगळे त्या त्या विभागातले एक्सपर्ट आहेत. आणि आम्ही विद्यापीठाला एवढं गॅरंटी देऊ, प्रशासन तरी आहे, विविध NGO, विविध याच्यातले एक्सपर्टाईज सुद्धा आम्ही कोऑर्डिनेशनची भूमिका घेऊया. आपल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. माननीय विभागीय आयुक्त सौरव राव सर इथे आलेले आहेत आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. सर्व सन्माननीय व्हाईस चान्सलर्स किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह जे इथे उपस्थित आहेत, सर्वांना दीपावलीची ॲडव्हान्स शुभेच्छा. मला थोडा उशीर झाला या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये हजर व्हायला, कारण उद्या मुख्यमंत्री महोदय यांचा पुण्याचा दौरा आहे आणि प्रधान सचिव जलसंपदा त्यांचा एक ऐन वेळेवर आलेला दौरा, त्याच्यामुळे एक त्यांच्यासोबत मीटिंग होती. माझी टीम यांनी जे बेसिक प्रेझेंटेशन आहे आणि बेसिक माहिती आहे ती आपल्याला दिलीच आहे. माझी वसुंधरा अभियान हा महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी अभियान आहे आणि जरी हा शासकीय अभियान असेल तरी माझं म्हणणं आणि माझी धारणा ही आहे की मनुष्य म्हणून आम्ही सगळ्यांसाठी अस्तित्वाचा चे प्रश्न सारखा आहे आणि आपले एक्झिस्टन्स जुळलेला हा विषय आहे. या अभियानमध्ये पहिल्यांदा एखादा पर्यावरण विषयक अभियान असं आहे ज्यामध्ये जे पंचतत्व आहेत त्या सर्व पंचतत्वांवर वेगवेगळे पद्धतीने फोकस करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने निसर्गाचा सृजन पंचतत्वातून झालेला आहे त्याच पद्धतीने समाजमध्ये विविध घटक आहेत आणि या योजनेचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे पंचतत्वांवर फोकस करत असताना समाजाचे जे विविध घटक आहेत त्यांना सोबत घेऊन पुढे जाणे. आणि जेव्हा आपण एखादी अशी योजनेबद्दल चर्चा करतो ज्याचा थेट संबंध मनुष्य मात्रचे अस्तित्वाचे आहे, तेव्हा जे युवा पिढी आहे त्याचा रोल खूप महत्वपूर्ण होऊन जातो. आणि जसे आपण नेहमी म्हणतो की स्कूल अँड कॉलेज स्टुडंट्स दे आर द ऍक्च्युअल चेंज एजंट्स. आणि आपल्या समाजामध्ये जे काही परिवर्तन, जे काही बदल आपण घडवून आणण्याचं स्वप्न पाहतो त्याच्या इंजिन म्हणून या विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असते काम करण्याची. विद्यार्थ्यांसोबतच रिसर्च स्कॉलर्स आपल्याकडे आहेत आणि आपले प्राध्यापक मंडळ आहेत. त्यांच्याकडून आपल्याला 2-3 प्रकारची मुख्यतः अपेक्षा आहे. एक म्हणजे या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणे आणि जेव्हा आपण सहभागी होत आहे तेव्हा कार्यक्रमाचे संबंधित इनोव्हेटिव्ह आपल्याला सजेशन्स आपल्याकडून येणे. कार्यक्रम यामध्ये स्काय इज द लिमिट, वाटेल त्या पद्धतीने यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेऊ शकतो. आणि थोडासा पर्यावरणचे बदल फक्त जागरूक जर आपण झालो तर कुठलीही ऍक्टिव्हिटी जे आपण पर्यावरण विषयक कामासाठी आपण घेतो त्या सगळ्यांचा समावेश यामध्ये होऊ शकते. आणि फर्टिलिटी जे यंग स्टुडंट्स यांचे मस्तिष्काची असते त्याचा सारखा दुसरा आपल्याकडे रिसोर्स नाही आहे. म्हणून अपेक्षा अशी आहे
की हे जे स्टुडंट्स आहेत हे कामात या कार्यक्रमात तर प्रत्यक्ष सहभागी होणारच आहेत, परंतु इनोव्हेटिव्ह स्टेप म्हणून एखादा काही नवीन गोष्टी आपण करू शकतो काय, भूमीबद्दल, जलबद्दल, वायूबद्दल, आकाशबद्दल, अग्नीबद्दल. सो ती संकल्पना या मुलांना देणे आणि त्यांच्याकडून आमची अपेक्षा काय आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण रेग्युलर विद्यापीठ बद्दल चर्चा करतो तर NSS मध्ये बरेच काही दायित्व, बरेच काही काम आपले स्टुडंट्स ऑलरेडी करत आहेत, जे समाजोन्मुख असतो, पर्यावरणोन्मुख असतो. फक्त हा जे सुरू असलेला कार्यक्रम आहे त्याला दुजोरा देण्यासाठी, त्याला अजून त्यामध्ये हातभर लावण्यासाठी आता प्रशासन आणि शासन सुद्धा तयार आहे. हा संदेश मी आपला मार्फत NSS मध्ये रजिस्टर्ड सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवू इच्छित आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जे आपले ऍग्रिकल्चर कॉलेजेस आहेत किंवा ऍग्रिकल्चर विद्यापीठ आहे त्यामध्ये जे BSc ऍग्री आहे, BSc हॉर्टिकल्चर किंवा BSc फॉरेस्ट्री हे जे स्टुडंट्स आहेत निश्चितरित्या त्यांचा कडून आपली अपेक्षा थोडी जास्त आहे. आणि परत मी तोच सांगेन की यामध्ये मुख्य काम आम्हालाच करायचं आहे. इंटलेक्च्युअल जे आपल्याला सपोर्ट अपेक्षित आहे तो आपल्याकडून मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जेव्हा आपण समाजांचे विविध घटकांबद्दल बोलतो तेव्हा प्रशासकीय अधिकारी, पॉलिटिकल पार्टीज, NGOs आहेत, इंडस्ट्रीज आहेत, फॅक्टरीज, कमर्शियल युनिट्स आणि तेव्हा मग निश्चितरित्या हे जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांचा आपण सहयोग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्यक्ष काम करत असताना करणे व्यतिरिक्त लोकसहभाग, जनजागृती हा एन्श्योर करण्यामध्ये सुद्धा युवक बिरादरी किंवा आपले जे युवा स्टुडंट्स आहेत त्यांचा खूप मोठा रोल असतो. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पासून संपूर्ण स्वच्छता अभियान पर्यंत, स्वच्छ भारत मिशन पासून आणि आता माझी वसुंधरा अभियान पर्यंत यामध्ये स्टुडंट्सच्या किंवा स्टुडंट बॉडीज जे आहेत त्यांचा आम्हाला प्रत्येक स्टेपवर सहकार्य मिळालेला आहे. यामध्ये मी नेहमी माझे आढावा सभामध्ये एक विषय मांडतो की एखादी योजनेला, एखादी मिशनला यशस्वी करण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते. एक, नियोजनबद्ध पद्धतीने त्या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष काम करणे आणि मग त्याचे विविध सूक्ष्म घटक असू शकतात. अर्थात जे आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं आहे त्याचे मायक्रो प्लॅनिंग करणे, त्याचे सब हेड तयार करणे, सब हेड वाईज त्यामध्ये उत्तेजन देण्यासाठी जे योग्य व्यक्ती आहेत त्यांना आयडेंटिफाय करणे, त्यांची मदतीने जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना पुढे नेऊन जाणे आणि ऍक्टिव्हिटीज एन्श्योर करणे. हा पहिला ब्रॉड कॅटेगरी आहे. दुसरी ब्रॉड कॅटेगरी आहे की हे सगळे जे आपल्याकडे ऍक्टिव्हिटीज चालू आहेत त्यांचा डेटा कलेक्शन करणे. डेटा कलेक्शन खूपच इम्पॉर्टंट विषय आहे आणि अनेकदा आपण असं पाहतो की एखादी ग्रामपंचायत किंवा एखादी नगरपालिका किंवा एखादी महानगरपालिका खूप छान उत्कृष्ट काम चाललं आहे, परंतु काम करत असताना पॅरलली इन अ कॉन्करंट वे समसामयिक पद्धतीने जे डेटा कलेक्शन केला पाहिजे झालेले कामांचा तो आपण करायला कुठेतरी आम्ही मागे राहून जातो. आणि यामध्ये निश्चितरित्या हे जे शैक्षणिक संस्थान आहेत, आपले विद्यापीठ आहेत, त्यांचा खूप इम्पॉर्टंट रोल असू शकते. सांख्यिकी आज जे जग आहे तो बिग डेटा बद्दल बोलतो. डेटा अनालिटिक्स, डेटा प्राप्त झालेला जे डेटा आहे त्याचं विश्लेषण करून त्याच्यातून प्राप्त होणारे जे निष्कर्ष आहेत त्याच्या आधारावर फ्युचरची पॉलिसी फ्रेमवर्क तयार करणे या लेवल पर्यंत आपण गेलो आहोत. म्हणून हा डेटा गॅदर करणे आणि डेटा अनालाइज करणे जेणेकरून एखादा विशिष्ट एरियामध्ये, एखादा विशिष्ट ग्रामपंचायतीमध्ये, ब्लॉकमध्ये, तहसीलमध्ये, नगरपंचायतीमध्ये आम्हाला कोणती ऍक्टिव्हिटी हाती घ्यायची आहे, एखाद्या ठिकाणचं जे बेस्ट प्रॅक्टिस आहे त्याला दुसऱ्या ठिकाणी आपण कसे इम्प्लिमेंट करू शकतो त्यामध्ये आपल्याला निश्चित मदत मिळेल. आणि याच्यासाठी जे आपल्याकडे इंटेलेक्च्युअल पॉवर आहे, पॉवर हाऊस आम्ही म्हणणार आहे, त्याचा आम्हाला सदुपयोग करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपली मदत अपेक्षित आहे आम्हाला. आणि देन थर्ड कोर्स जे पार्ट असतो या संपूर्ण जे नियोजन आहे तो म्हणजे डेटा रिफ्लेक्शन. अर्थात जे प्राप्त झालेला डेटा आहे त्याला योग्य फॉर्मॅटमध्ये, योग्य प्लॅटफॉर्मवर तो डेटा एंटर करणे जेणेकरून घटक निहाय आमचा जे कार्यक्रम आहे
त्याच्या अचीवमेंट आम्हाला समजेल. घटकनिहाय जे आपण आपला परफॉर्मन्स आहे त्याच्या इव्हॅल्युएशन होऊ शकतो. आणि कारण शेवटी काय असते की खूप उत्कृष्ट काम केला परंतु डेटा कलेक्ट केला नाही, किंवा खूप उत्कृष्ट काम केला, डेटाही कलेक्ट केला परंतु योग्य प्लॅटफॉर्मवर आम्ही त्याला दाखवू शकलो नाही, रिफ्लेक्ट करू शकलो नाही. मग एखादे कॉम्पिटिशन मध्ये जिथे हेल्दी कॉम्पिटिशन चालू असेल तिथे जेव्हा आपला नंबर लागत नाही तेव्हा आपली संपूर्ण यंत्रणा त्याला जे अपेक्षित उत्तेजन आहे तो मिळत नाही. आपल्याला मला परत सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण सगळे जे स्टुडंट्स आहेत ते फ्युचरमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये अपियर होतातच. म्हणून हेल्दी कॉम्पिटिशन किती आवश्यक आहे आणि जे छोटे छोटे आपल्याला त्यामध्ये प्रोत्साहन मिळतात त्याच्यामुळे जे काम करणारी संस्था आहे, काम करणारे जे विविध घटक आहेत ते त्यांना काम करण्याची किती मोठी ऊर्जा भेटते हा म्हणजे नव्याने काही सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. म्हणून डेटा कलेक्शन सोबतच डेटा रिफ्लेक्शन, डेटा जे आपल्याला योग्य प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचा ते खूप इम्पॉर्टंट विषय होऊन जातो. म्हणून माझी विनंती ही सुद्धा राहील की हे जे आपले विविध विद्यापीठ आहेत त्यांच्याकडे जे उपलब्ध आपला तंत्रज्ञान आहे, त्यांच्याकडे जे उपलब्ध तज्ञ मनुष्यबळ आहे त्यांची मदत आम्हाला यामध्ये लागणार आहे. आमच्याकडे सेपरेट इंडिपेंडेंट टीम आहे डेटा गॅदरिंग आणि डेटा अनालिसिस साठी, तसेच डेटा अपलोडिंग साठी सुद्धा. परंतु त्यामध्ये आपल्याकडून काही इनोव्हेशन असेल, आपल्याकडून काही आम्हाला मदत मिळू शकत असेल तर ते खूप आमच्यासाठी मोलाचा असणार आहे. माननीय मंत्री पर्यावरण ते या विषयाबद्दल खूपच आग्रही आहेत आणि म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट, सोशल फॉरेस्ट्री, यशदा सारखे जे आमची एक तज्ञ संस्था आहे जिथे बरेच विषयावर मोठ्या प्रमाणावर रिसर्च असते, मग तो ग्राम विकास असो, पर्यावरण असो, जलसंधारण असो, नगर विकास असो, त्या संस्थेचा सुद्धा कलशेट्टी साहेब त्या संस्थेकडून आम्हाला खूप मदत करत आहेत. आणि डिव्हिजन मध्ये ग्राम विकासची संपूर्ण यंत्रणा अर्थात मुख्य जिल्हा परिषदेपासून पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीपर्यंत आणि तसेच नगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा अर्थात अर्बन डेव्हलपमेंट ते कंप्लीट यंत्रणा कामाशी सध्या लागली आहे. सुदैवाने आपल्या डिव्हिजन मध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला CSR मध्ये सुद्धा हातभर लोक लावायला तयार आहेत आणि बरेचशी कंपनीज, IT इंडस्ट्रीज, फॅक्टरीज, इस्पेशली ऑटोमोबाईल फॅक्टरीज ज्यांचा मोठा रोल आहे पर्यावरण प्रदूषण मध्ये, ते लोक स्वतः प्रेरणेचे पुढे येत आहेत आणि ते यामध्ये हातभर लावायला तयार आहेत. आताच योगायोगाने 10 मिनिट अगोदर ITC कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना लगेच या योजनेची माहिती दिली आणि मी त्यांना हाच म्हटला की तुम्ही सर्वात मोठे सिगरेट उत्पादक आहेत आणि सिगरेट कन्झम्पशन मध्ये म्हणजे की पर्यावरण मध्ये जे प्रदूषण होत आहे त्यामध्ये निश्चितरित्या त्याचा एक मोठा आपला कॉन्ट्रीब्युशन असतो. भारतात जे प्रोड्यूस होणारी 70% सिगरेट आहे ते ITC कंपनी ही प्रोड्यूस करते. म्हणून मी त्यांना हा चॅलेंजच दिला की माझी वसुंधरा अभियान मध्ये जर तुम्ही सहभागी झाले तर किमान जे तुम्ही कार्बन क्रिएट करत आहे तर कार्बन आपल्याला जे त्याचं क्रेडिट मिळेल आणि कार्बन बॅलन्सिंग मध्ये किमान तुम्हाला एक तुमचा जे रोल आहे तो एक पॉझिटिव्ह रोल म्हणून त्याचा थेट फायदा समाजाला मिळेल. आणि त्यांनी लगेच सहमती दिली की साहेब आपण आम्हाला गाईड करा आणि या योजनेमध्ये हे 5ही जे घटक आहेत, जरी आमचा थेट संबंध फक्त वायूचे आहे तरीही आम्ही 5ही घटकांपैकी कुठलेही घटक मध्ये पुढे येऊन आणि प्रशासनाकडून हा चालू असलेला जे अभियान आहे त्याला पुढे नेऊन जायला तयार आहे. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं आहे की कुठलाही अभियान त्याला यशस्वी करायचा असेल तर तो जनतेद्वारा, जनतेचे जे विविध घटक आहेत, जे विविध स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या द्वारा तो अभियान आत्मसात होणे आवश्यक आहे. जोपर्यंत लोक एखादा अभियानला अडॉप्ट करत नाही, असिमिलेट करत नाही, तोपर्यंत तो अभियान यशस्वी होऊ शकत नाही. सो इट शुड बी गाइडेड बाय द गव्हर्नमेंट बट इट शुड बी ड्रिव्हन बाय द पब्लिक. त्याच्या उलट जर होत असेल की इट इज बीइंग ड्रिव्हन बाय ऑर फोर्स्ड बाय द गव्हर्नमेंट आणि थोडा लोक म्हणजे अर्धवट मनापासून लोक पुढे येत आहेत तर त्यामध्ये काही मजा नाही आहे. तो परत
जे आपले शैक्षणिक संस्थान आहेत, सन्मानित कुलगुरू आहेत आणि तसेच सगळे विद्यापीठ आहेत, त्यांच्याकडून माझी अपेक्षा ही सुद्धा असणार आहे की ही या अभियानाला एक लोक चळवळ म्हणून जे स्वरूप आम्हाला द्यायचं आहे, त्यामध्ये आम्हाला आपली थेट मदत लागणार आहे. आणि मला निश्चित खात्री आहे, मी याच्या अगोदर सर्वच इलेक्शन्स मध्ये पाहिलं आहे, जे NSS ची बॉडी आहे किंवा विद्यापीठ आहे, जे ज्या पद्धतीने सहकार्य करतात आम्हाला, किंवा स्वच्छ भारत मिशन मध्ये ज्या पद्धतीने सहकार्य करतात, कुपोषण निर्मूलन आहे, मुलींचे आरोग्याबद्दल जागृती आणण्यामध्ये ज्या पद्धतीने आपलं सहकार्य आम्हाला मिळतो, पर्यावरण विषयक जे विविध घटक आहेत, समाजसेवा, ग्राम उत्थान, या सर्वच कार्यक्रमामध्ये NCC, NSS यांचा कडून जे काही आम्हाला सहकार्य मिळतो, तो अनुभव पाहता आय एम 100% शुअर की माझी वसुंधरा अभियान मध्ये सुद्धा आपलं सहकार्य आम्हाला भेटणार आहे. माझी टीम बिलकुल यामध्ये तज्ञ लोकांची टीम आहे. ते प्रत्येक गोष्टीबद्दल ते आपल्याला जे हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी सुद्धा शेअर करतील या अभियानाबद्दल. आमचे नोडल ऑफिसर्सचं नाव सुद्धा आम्ही आपल्याला शेअर करतो. आणि हा फक्त एक औपचारिक चर्चा सत्र पुरता याला न ठेवता याला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत आम्हाला घेऊन जायचं आहे. एवढाच बोलून मी थांबतो. आपला सहकार्य अपेक्षित आहे यामध्ये, समाजचे एक नागरिक म्हणून सुद्धा, आणि जे आपल्याकडे ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे, जे भावी पिढी आहे, ज्यांच्यासाठी आम्हाला हा जग जास्त सुंदर, जास्त संतुलित आणि सस्टेनेबल करायचं आहे, त्यांचे गार्डियन म्हणून सुद्धा मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपला पूर्ण सहकार्य आम्हाला लाभेल. धन्यवाद. मॅडम मी बोलू? येस प्लीज. येस. थँक्यू व्हेरी मच. थोडंसं सोलापूर युनिव्हर्सिटीचं फक्त 1 मिनिटात काय काम आहे ते मी सांगते, आणि आता बोलल्याप्रमाणे मी थोडं इनोव्हेटिव्ह सजेशन्स पण 2 देते आहे. पहिली गोष्ट म्हणजे सोलापूर युनिव्हर्सिटी हे सगळीच कामं करत आहे ज्याची आपण अपेक्षा आता व्यक्त केली, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे थोडं इनोव्हेटिव्ह करतोय ते मला आपल्याशी बोलायचं आहे की आम्ही उजनी डॅम जो आहे, जो सोलापूर पुणे रोडवर आहे, त्याचा आम्ही एक मोठा प्रोजेक्ट केलेला होता. आणि त्याच्यामध्ये पाण्याचा असा प्रॉब्लेम होता की ड्रिंकिंग वॉटर जे इथल्या लोकांना मिळतं त्याच्यामध्ये बरेच इश्यूज आहे, असं आमच्या सायंटिस्ट जे आहेत तिथे टीचर्स त्यांनी शोधून काढलेलं होतं. तो आणखीन पुढे जावा, कारण की पाण्याच्या संदर्भामध्ये हा भाग आपल्याला सगळ्यांनाच हेल्थ रिलेटेड प्रभावी करणारा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या दृष्टिकोनातनं आपण अजून याला पुढे कसं नेता येईल या भागामध्ये हा आपण विचार करूया. आपण जितके पॅरामीटर्स बोलले त्याच्यानंतर आपण म्हणालात की पर्यावरण दूत वगैरे हे सगळं आपल्याला करता येईल. याच्या संबंधी मला असं एक सुचवावं असं वाटतंय की NSS मध्ये अनेक ऍक्टिव्हिटी आपण करतो, पण 1 वर्ष हे माझी वसुंधराच्या ऍक्टिव्हिटी म्हणूनच NSSच्या सगळ्या विद्यार्थ्यांना काम द्यावं, कारण की आपण इतर इतकी कामं घेतो की त्याच्यामुळे जे फोकस पाहिजे त्याला आणखीन जर करायचं असेल फोकस आणि या कामाला पुढे आणायचं असेल तर 1 वर्ष कम्प्लीट डिवोट आपण याला करू शकतो. आता हळूहळू ओपनिंग अप होत आहे कोविडमध्ये, आणि त्याच्यामधनं हे प्रोजेक्ट्स आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर आम्ही जे आणखी इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस केल्या त्याच्यामध्ये आम्ही डेंड्रोक्रोनॉलॉजी कॉर्नर असं युनिव्हर्सिटीमध्ये काढलेलं आहे, ज्याच्यातनं स्टुडंट्सना कळलं पाहिजे की झाडांचं महत्व काय आहे. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ट्री एक आम्ही तयार केलेला आहे, बिकॉज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा जो हेतू आहे तो बऱ्याच लोकांना कळावा याच्याकरता प्रयत्न केलाय. एक मला इनोव्हेटिव्ह सजेशन असं द्यायचं आहे, एक इनोव्हेटिव्ह सजेशन असं मला द्यायचं आहे की आपण हे जे सगळे करता आहात त्याच्यामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याशी जोडलेल्या आहेत असं आपण म्हणताय, आणि आपण आहोतच म्हणजे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आपण पाठवू त्याला जर आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या सिस्टमशी जोडलं की त्यांना 3 महिने किंवा 6 महिने त्यांना तिथे प्रोजेक्ट द्यायचा, आणि ते इथे काम न करता आपल्या सोबत काम करतील, आणि त्याचं आपण जर काही मार्किंग त्यांना दिले म्हणजे त्याला क्रेडिटमध्ये जर आपण बदललं तर आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याला अकॅडमिक बँक क्रेडिट ABC असं म्हणतात, आणि त्याला जर आपण घेतलं आणि हे एंटरप्रेन्युअरशिप, अप्रेंटिसशिप, ट्रेनिंग अशा संदर्भात घेतलं तर बऱ्याचशा सेक्टरच्या मुलांना, स्पेशली जे
ग्रीन सिस्टमशी जोडलेले आहेत, अर्थ सायन्सशी जोडलेले आहेत, त्यांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल. आणि असं करण्याकरता आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये ऑलरेडी सुरुवात केली आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबर आम्हाला जर MOU करता आलं तर हे अधिक बरं होऊ शकेल. आणि स्टुडंट्सनी त्याच्याबरोबर राहून काम केलं तर याचा जो फायदा आहे त्यांना अनेक प्रकारे मिळेल. आणि हे फक्त कागदोपत्री राहणार नाही, त्याचं जे मार्किंग दिल्या जाईल त्या मार्किंग प्रमाणे आपण समजा 100 मार्काचा तो सेमेस्टरचा पेपर आहे, त्याच्यामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांनी खरोखर काम तपासण्याचं काम लागलं तर विद्यार्थी करेल. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना समाविष्ट करून घेऊन त्यांना एखाद्या प्रकल्पामध्ये 3 महिने किंवा 6 महिने काम करण्याचं जर आपण एक या अभियानाच्या मार्फत आमच्या विद्यार्थ्यांना हे काम दिलं तर हे इनोव्हेटिव्ह पण होईल, पोटेन्शियल पण होईल, त्यांच्या मार्कशीटमध्ये त्याची नोंदणी पण होईल. आणि त्याच्यानंतर त्यांना जिथे कुठे जॉबला जायचं असेल त्याच्या संबंधी त्यांना झालेल्या प्रॅक्टिकल जे त्यांच्या शिकलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग देखील होऊ शकेल. नाही तर जनरली आता आपण पाहतोय की थिअरेटिकल मधनं प्रॅक्टिकलकडे जायचं असेल तर असं MOU करणं हे खूप महत्वाचं होईल. डॉक्युमेंटेशन पण आपोआपच होईल याच्यामध्ये, कारण की जे स्टुडंट्स सबमिट करतील त्यांच्या 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचा रिपोर्ट, याचं त्यांना आपण एक छोटंसं ज्याला आपण डिझर्टेशन म्हणतो, मोनोग्राफ म्हणतो, या पद्धतीने त्यांना आपल्याला देता येईल, लिहून ठेवायला सांगता येईल. मला एक आणखी सांगायला आवडेल की सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन बरोबर आम्ही आता MOU करण्याच्या तयारीत आहोत. आणि आम्ही अनेक प्रकारचे जल ऊर्जा, घन कचरा, वायू इत्यादी संबंधित अनेक प्रकारचे प्रोजेक्ट त्यांच्या बरोबर केलेले आहे. अशाच कॉर्पोरेशनच्या आधारावर पण आम्ही ग्रुप करून जर विद्यार्थ्यांना हे सगळे प्रोजेक्ट आपण दिले तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो फक्त कागदोपत्री राहणार नाही. NSS मधनं आपण अनेक प्रकल्प करतो आहोत, त्यांना काही मार्क्स दिले जातात, पण त्या मार्क्सचा असा फायदा होत नाही. पण आपण जर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असे जर करून दिले तर एका लॉंगर पिरियड पर्यंत असोसिएशन होईल, MOUs पण त्याच्यामध्ये होतील. हे आमच्याही करता फायद्याचं होईल. म्हणजे ही विन विन सिच्युएशन होऊ शकेल अकॅडमिक बॉडीज करता. आणि आपण जसं आता सगळेजण म्हणाला आहात की आपल्याकडनं काम होणार आहे आणि आमच्याकडनं आपल्याला सजेशन हवंय, तर मला असं वाटतं ते पण होईल. आणि विद्यार्थ्यांना ऍक्च्युअल ज्याला ग्राउंड लेवल रियालिटी काय चालते आहे याच्यामध्ये त्यांना जास्त माहिती मिळून त्यांचा हे होऊ शकेल. तर हा अशा पद्धतीचं हे कसं करायचं, क्रेडिट्सचं वगैरे हे आम्ही सगळं आपल्याला करून देऊ शकतो. परंतु या पद्धतीने जर आम्हाला आपण MOU करून दिले आणि तिथे विद्यार्थ्यांना पाठवण्याकरता आम्हाला 6 महिन्याची नाही तर किमान 3 महिन्याची जर आम्हाला मुभा दिली तर आम्हाला असं वाटतं की हे खऱ्या अर्थाने तिथे विद्यार्थी पण काम करतील, डॉक्युमेंटेशन पण होईल, त्यांना क्रेडिट्स पण मिळू शकतील आणि जे नियोजन आपल्याला भविष्याकरता करता येईल ते पण होऊ शकेल. मला थोड्या वेळाने मीटिंग क्विट करावी लागेल, माझी दुसरी मीटिंग आहे. आणि आपण जेव्हा कधी याच्यामध्ये काम करायला सांगाल तेव्हा आम्ही डेफिनेटली ऑलरेडी करतोच आहोत. मला एक फक्त सांगायला आवडेल की आमच्या विद्यापीठाचं जे रँकिंग आहे ग्रीन फील्ड, म्हणजे मी एक तुम्हाला नाव सांगते त्याच्याकरता, जनजागृती ग्रीन व क्लीन कॅम्पस जो अवॉर्ड आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीने आम्ही याही क्षेत्रामध्ये म्हणजे तिन्ही आपले जे किंवा 5ची म्हणायला पाहिजे पंचतत्व आहेत त्या संबंधी आपण निश्चित याच्यामध्ये चांगलं काम करूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण म्हणालात की आपल्याला जायचं आहे, कुणी आपला रिप्रेझेंटेटिव्ह इथे असलेला बरा, म्हणजे नंतरचे डेलिब्रेशन्स. मॅडम आमचे 3 रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि अर्थ सायन्सचे पण आहेत अँड दे आर लिसनिंग टू दिस. मॅडम आपण जे सजेशन केलं ते खूप चांगलं आहे की अप्रेंटिसशिप, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे सहभाग प्रत्यक्षात कामामध्ये विद्यार्थ्यांचा आणि त्यांना त्याचा अनुभव मिळणं आणि NSSचं काम त्याच्यासाठी कन्व्हर्ज करणं. आपण प्लीज आपलं जे हे प्रपोजल असेल ते शेअर करा आमच्या बरोबर. ते कसं पुढे नेता येईल त्याचा निश्चित विचार करू. मॅडम मी एक फक्त इथे थोडस सांगते की NSS आपण वेगळं ठेवूया आणि हे क्रेडिट NSS आपण वेगळं ठेवूया. NSSचं काम चालतच राहणार आहे तसं. आणि हे जे अप्रेंटिसशिप आहे हे सेपरेट राहील.
जे अकॅडमिक कॅलेंडरशी जोडलेलं राहील आणि त्याच्यामध्ये जेव्हा सेमिस्टर्स मध्ये मुलं येतील तेव्हा त्यांना कामाला येईल. चालेल, मग याचं डिटेलिंग आपण काही केलं असेल तर जरूर शेअर करा. हा, करू मॅडम. ते कसं पुढे आपल्याला आणखीन कॉन्क्रिटाईज करता येईल आपण येस बघूया. येस ते फक्त स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत मॅडम. सन्माननीय कुलगुरू शिवाजी युनिव्हर्सिटी यांना मी विनंती करते की आपण. सर्वांना नमस्कार. मला वाटतं गेले तासभरापेक्षा सुद्धा जास्त वेळ अतिशय विस्तृत अशी चर्चा आणि मेहता मॅडमचं प्रेझेंटेशन तर काय फारच अगदी क्लिअर सगळं सांगणार होतं. सर्व सन्माननीय म्हणजे कमिशनर साहेब, परत आमचे कन्सल्टंट साहेब यांचं मार्गदर्शन छान झालं. मला एक 2 गोष्टीवर बोलायचं आहे. एकतर विद्यापीठ आणि महाविद्यालय म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे पहिल्यांदा सांगितलं, आणि मग सगळेच त्यामध्ये फक्त मी विद्यार्थी असं म्हणत नाही, विद्यार्थी असतील, परत संशोधक विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, संस्था चालक असतील आणि युनिव्हर्सिटी ऑफिशियल असतील, सगळेजण आपल्याबरोबर असतील. कारण हे विन विन आहे. म्हणजे हे फक्त आपणच करायचं आहे आणि हे सगळं आपल्यापर्यंत जाणार आहे असं नाही आहे. आम्ही सगळे त्याचा फायदा आम्हाला पण पोहोचवणार आहे. आमच्याकडे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणून ते करायचं आहे. तर आता सुरुवात जर करायची असेल तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जे स्कोरच्या बाबतीत आपण बोलला, एक 5450 आणि 50, साधारणतः 5500 स्कोर हा एक भाग आहे. म्हणजे मी जरा त्याचे 2 वेगळे भाग करतो. एक म्हणजे कॉम्पिटिशन हा एक भाग करतो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अगदी आणि या रिजनचा अतिशय वरचा क्रमांक लागण्यासाठी आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करूया. तर ते जर आम्हाला स्कोर शीट जी आहे ती आम्हाला विद्यापीठकडून तुम्ही शेअर केली तर वी विल एबल टू आयडेंटिफाय रिलेव्हंट पॉइंट्स विदिन दोज स्कोर शीट्स. म्हणजे आपल्याला फोकस्डच राहायला पाहिजे. मी मुद्दाम अशासाठी सांगतो की आम्ही सगळी विद्यापीठं किंवा महाविद्यालय आम्ही नॅकच्या मानांकनाकरता प्रयत्न करत असतो. त्याचंही असंच इव्हॅल्युएशन 1000 मार्क्स करता असतं. तर जर आपण त्या मार्क्स बघितलं आणि फक्त ऍक्टिव्हिटीज करत राहिलो तर त्याचं कन्व्हर्जन मार्क्समध्ये होणार नाही. तर आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग करावं लागेल की महाविद्यालय आणि विद्यापीठाने कोणत्या पॉईंट्सवर काम करणं आवश्यक आहे आणि मग पॉईंट्सला घेऊन पुढे जातो. हा नंबर 1. हा जर तुम्ही दिला तर त्याचा एक आराखडा आम्हाला करायला बरं पडेल. आपण बोलला की 5/4/2022 पर्यंत सबमिट केलं तर 50च्या 50 मार्क्स मिळणार आहेत. अर्थातच आपण सगळेजण त्या तयारीत आहोत की 5 एप्रिलच्या आत आपला प्रस्ताव जायला पाहिजे, म्हणजे ते आपले 50 टक्के राहतात. याचा अर्थ आपलं सगळं काम साधारण 15 मार्च पर्यंत किंवा कदाचित विद्यापीठाने 28 फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करायला पाहिजे असं मी मानतो. म्हणजे आता आपल्याला एक दुसरा मुद्दा असा करावा लागणार आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्याचं टाइमलाईन प्लॅनिंग करावं लागणार आणि ते लवकरात लवकर करायला लागणार. कारण काय आता हे आपण फेस्टिव्ह मूडमध्ये गेलो की नोव्हेंबर असाच नाही, तर कदाचित 15 नोव्हेंबरच्या आत आपलं प्लॅनिंग पूर्ण व्हायला पाहिजे. माझ्या बरोबर NSS कोऑर्डिनेटर प्राध्यापक जायबाई आहेत, पर्यावरण शास्त्राच्या प्रमुख जाधव मॅडम आहेत, आमच्याकडे ऍडजंक्ट प्रोफेसर पर्यावरणमध्ये अतिशय मोठं काम केलेले प्राध्यापक राऊत आहेत, ते माझ्याबरोबर आता या मीटिंगमध्ये आहेत. मी त्यांना सूचित करतो की त्यांनी 8 तारखेनंतर 15 तारखेपर्यंत लगेच एक बैठक बोलवावी आणि आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांनी प्राप्त करून घ्याव्यात आणि त्या दृष्टीनं 3 जिल्ह्याचं म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर यांचं प्लॅनिंग आणि काय जे करायचं याचा आराखडा तयार करावा. माझी एक आपल्याला विनंती राहील की त्या बैठकीला आपले रिप्रेझेंटेटिव्ह कोण तर ऑनलाईनच्या पद्धतीने जर आमच्याबरोबर जोडले गेले तर आमचा एक वेगळा कार्यक्रम चालू आहे असं काय होऊ नये आणि तो कन्सिस्टंट राहील असं मला असं वाटतं. तिसरी गोष्ट जी महत्वाची जी वाटते त्याच्यामध्ये अर्थातच त्या स्कोर शीटमध्ये त्या संशोधनाचा पण विषय असेल तर लवकरात लवकर जे आपल्या एक्सेल शीट ज्या होत्या ज्याच्यामध्ये आपण काहीतरी थोडेसे वानगी दाखल प्रोजेक्टचे टायटल तुम्ही फ्लॅश केलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे शेअर करा आणि ते पण आपल्याला करता येईल. आणि माझी शेवटचा मुद्दा जो आहे तो मला माझ्या दृष्टीने महत्वाचा वाटतो ते आपल्याला मी बोलतो की शिवाजी विद्यापीठाच्या या 2 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने 2 जिल्ह्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर मध्ये जो 2 वर्ष आम्ही पुराला म्हणजे पुराचा जो आम्हाला प्रादुर्भाव होतो त्याचे संकट आमच्याकडे येतात त्या सगळ्याचा विचार करून आम्ही एक नवीन सेंटर एस्टॅब्लिश केले. त्या सेंटरचं नाव आहे सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी स्टडीज आणि अगदीच नामांकित लोकांची 8 व्याख्यानं आम्ही आता घेतलेली आहेत आणि हे सगळं ते फ्लड असेल, क्लायमेट चेंज असेल, पण या सगळ्या गोष्टी ज्या बोलतो तो आपण जो आता मुद्दा काढलेला आहे की हे जे अभियान आहे त्या सगळ्याशी अगदी जवळ निगडीत आहे. त्यामुळे आमच्याकडे एक प्लॅटफॉर्म ऑलरेडी अवेलेबल आहे
जो संशोधनाला पुढे घेऊन जाईल. तर त्यांना पण आम्ही त्या बैठकीमध्ये इन्व्हाइट करतो. त्याचे संचालक डॉक्टर पन्हाळकर म्हणून आहेत, ते आमचे प्राध्यापकच आहेत तिथं, त्यांनाही करतो. आणि म्हणजे काय मी की NSS हे क्लायमेट चेंजचं सेंटर काम करेल, महाविद्यालयाचे प्रतिनिधी असतील आणि विद्यापीठाचे एक पर्यावरणाचे आणि या सगळ्या गोष्टी बघणारे पण प्रमुख असतील आणि मग आपले एक प्रतिनिधी असतील आणि या दृष्टीने एक चांगला आराखडा तयार होईल आणि तो लवकरात लवकर डिप्लॉय करूया. जेणेकरून काय होईल की थोडं वेळ नाहीये म्हणून काही करता आलं नाही असं होऊ नये. आणि शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस अर्थात मी काही बोलत नाही, आपण यावं आणि कॅम्पस पाहावा आणि त्याबद्दल मग बोलावं. मला वाटतं याच्यापेक्षा मी जास्त आपला वेळ घेत नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आपण विनंती केली, मी ऑलरेडी तुम्हाला आत्ता व्हॉट्सअपवरती लगेच पाठवून दिलेलं आहे. टूल किट पाठवलंय, इव्हॅल्युएशन सगळं आहे त्याच्यामध्ये, आजचं प्रेझेंटेशन पाठवलंय आणि ती प्रोजेक्टची लिस्ट जी आहे त्याची एक एक्सेल शीट पण आपल्याला व्हॉट्सअपवरती आता मिळाली पण असेल, ती लगेच पाठवून दिलेली आहे. आणि निश्चित आपण जे काही म्हणताय म्हणजे आपली युनिव्हर्सिटीमध्ये एक सेंटरच आहे सस्टेनेबिलिटीशी रिलेटेड, खूपच चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण पुढे कशा नेऊ हे बघूया. तुमचे मीटिंग्स जे विद्यापीठ स्तरावर असतील तेव्हा नक्की आमचे कोऑर्डिनेटर विद्यापीठाचे आणि आमच्या ऑफिसमधलं कोणी उपस्थित राहील असं आम्हाला आधी कळलं तर आम्ही बघूच. याच्याशिवाय आणि आमचे या कोऑर्डिनेटर विद्यापीठांच्या ज्या आहेत डॉक्टर श्रुती तांबे मॅडम, त्यांचे नंबर्स आणि हे सुद्धा आपल्याशी सगळे शेअर करण्यात येतील. आणि माझं असं म्हणणं आहे की सर्व विद्यापीठांनी, सर्व कॉलेजेसनी लोकल लेवलला त्या, कारण प्रत्येक गावाचं आणि प्रत्येक शहराचं हे त्यांचं प्लॅनिंग होणार आहे आणि ते त्या शहरापुरतं किंवा त्या गावापुरतं राहील, कारण प्रत्येक जण कम्पीट करतंय याच्यामध्ये. त्यामुळे ते स्वतःचं प्लॅनिंग एक्सेल, इतरांच्या कॉम्पिटिशन मध्ये एक्सेल करण्यासाठी स्वतःची काहीतरी USP डेव्हलप करतील, स्वतःचं काही प्लॅनिंग करतील. त्यामुळे त्यांच्या बरोबरचं कॉपरेशन आणि त्यांच्या बरोबरचं प्लॅनिंग हा सुद्धा खूप महत्वाचा भाग त्याच्यामध्ये राहणार आहे. धन्यवाद. थँक्यू. पुणे विद्यापीठाचं आता मी श्रुती तांबे मॅडमना विनंती करते, जे आपलं कोऑर्डिनेट करतायत विद्यापीठांच्या दृष्टीने, कोऑर्डिनेटर म्हणून आपण त्यांना नेमलेलं आहे, त्यांना मी विनंती करते की त्यांनी बोलावं, आपल्याला मार्गदर्शन करावं यासाठी. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने या बैठकीला मी इथे उपस्थित आहे आणि आता मी खरं तर त्या भूमिकेमधनं थोडंसं फक्त 2 शब्द बोलणार आहे. आमच्याकडे माननीय कुलगुरूंनी पूनम मेहता मॅडमच्या बरोबर संवाद झाल्यानंतर तातडीने एक इंटरनल ग्रुप आमचा फॉर्म केलेला आहे, ज्याच्यामध्ये विविध विभागांचे प्रमुख आहेत. NSSचे आमचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर देसाई सर आहेत आणि आमच्याकडे जो EMMRC हा विभाग आहे, UGC स्पॉन्सर्ड, फार जुना, त्याचे पण एक प्रतिनिधी आहेत. आणि आमच्या चर्चेमध्ये एक 4-5 गोष्टींची आम्ही परवा म्हणजे एक प्राथमिक चर्चा झाली आहे. E-प्लेज एकतर सर्व विद्यार्थ्यांकडनं आपल्याला करून घेता येईल आणि ती त्या शहरानुसार आपल्याला अपलोड करायची आहे, कारण पुन्हा शहरं किंवा ग्रामीण भागही कॉम्पिटिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आहेत, त्यामुळे तो एक भाग होता. दुसरं EVS हा जो एक कोर्स सेकंड इयरला महाराष्ट्रभर कंपल्सरी आहे, तर त्या पर्यावरण विषयक जो काय एक सगळा अभ्यास मुलं करतात त्याच्यातले प्रकल्प हे माझी वसुंधरा अभियानाशी जोडून आपण द्यावेत आणि मला वाटतं हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यापीठांमध्ये आपल्याला राबवता येण्याजोगी एक गोष्ट आहे. NSS विषयी अर्थातच आपल्याला माहिती आहे की NSS सर्व महाराष्ट्र पातळीवरच माझी वसुंधरामध्ये सहभागी आहे आणि कामाला लागलेलं आहे. पण NSS शिवाय जे इतर विद्यार्थी आहेत, जे आपल्या इतर म्हणजे अभियांत्रिकीचे किंवा आर्किटेक्चर कॉलेजेसमधले, इतर विद्याशाखांमधले, त्यांना ह्याच्याशी जोडून घेणं हे तितकंच महत्वाचं आम्हाला वाटतं आणि त्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल याचाही एक आराखडा आपण नेमावा. त्यामुळे विद्यापीठातर्फे आमचा एक विशेष कृती गट कामाला लागलेला आहे मॅडम आणि त्या दृष्टीने आमचे लेखी प्रस्ताव आपल्याकडे विद्यापीठामार्फत नक्कीच येतील. सर इकडे येता का तुम्ही? इथे या मॅडम. आता माननीय डॉक्टर प्रभाकर देसाई हे बोलतायत, ते महाराष्ट्र राज्य पातळीवर राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आहेत, मुख्य समन्वयक आहेत, ते आता बोलतील. सर क्लिक करून. नमस्कार.
खरं म्हणजे मागच्या 1.25 तासापासून जी चर्चा झालेली आहे आणि सुरुवातीला पूनम मॅडम यांचं प्रेझेंटेशन, त्यानंतर नाईकडे साहेबांचं आणि त्यानंतर कलशेट्टी साहेबांचं आपल्याशी असलेलं सगळं संबोधन, त्यानंतर विभागीय आयुक्तांनी आपल्याला सांगितलं आणि आत्ता दोन्ही कुलगुरूंनी जे संबोधित केलेलं आहे विशेषत्वानं, आणि आत्ता श्रुती तांबे यांनी आपल्याशी संवाद साधला. मला असं वाटतंय की NSSच्या संदर्भात फक्त मला आत्ता 1-2-3 गोष्टी, मगाशी फडणवीस मॅडम असं म्हणाल्या की 1 वर्षभर जर आपण NSSला माझी वसुंधरा जर हेच अभियान दिलं तर त्याच्यात एक फक्त अडचण अशी आहे की NSSचा प्रोग्राम हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा फ्लॅगशिप प्रोग्राम असल्यामुळं राज्याच्या पातळीवर आपल्याला त्याचं सरसकट धोरण ठरवता येत नाही आणि म्हणून त्यांचे जे 120 तासात काय करायचं आणि 7 दिवसांमध्ये काय करायचं या संदर्भातला त्यांचा प्रोग्राम असतो, तो आपल्याला डिव्हिएट करता येत नाही. पण एवढं नक्की आहे की NSSचे विद्यार्थी जे असतात ते हरहुन्नरी असतात किंवा प्रचंड प्रकारची ऊर्जा असते आणि म्हणून मला असं वाटतंय की 120 तासातलं आणि 7 दिवसांच्या याच्यातलं सुद्धा पुष्कळ काम हे पर्यावरणाशी आणि या सगळ्यांशी संबंध असतं, जरी त्याला माझी वसुंधरा असं नामकरण जरी आपण देत नसलो तरी. आणि म्हणून महाराष्ट्राची जी एक ॲटोनॉमस अशा प्रकारची, कारण हा शेवटी संघराज्यीय ढाचा सुद्धा आहे, त्यामुळं त्याच कार्यक्रमांना पण माझी वसुंधराचं प्रारूप आपल्याला त्याला सहज देता येणं शक्य आहे. मला असं वाटतं की त्या दोन्हींचा समन्वय आपल्याला या दरम्यान करावा लागेल. माझी मेहता मॅडमना अशी एक विनंती आहे की आपण आत्ता NSS आता नोव्हेंबर सुरू आहे, दिवाळी झाला की लगेचच्या लगेच NSSचे विशेष शिबिरं जी असतात ते विशेष शिबिरं प्रत्येक गावामध्ये आता सुरू होतात. साधारणपणे NSSचं ब्रीद आहे नॉट मी बट यू, आणि त्यामुळं मॅडमनी जरी इंटर्नशिप आणि ह्या सगळ्या गोष्टी, मला असं वाटतं की ह्या खूप चांगल्याच गोष्टी आहेत, पण त्याच्या पलीकडे नेहमी सतत NSS काम करत आलेलं आहे. अलीकडचा काही गावांमधला असा एक थोडासा अनुभव असा आहे, अर्थात त्याला आमचं NSS किंवा महाविद्यालय किंवा विद्यार्थी सुद्धा जबाबदार असू शकतात, आपण ग्रामपंचायती किंवा त्या गावांवरच तो सगळा दोष देत नाही. पण जर गावं सहज उपलब्ध झाली याच्यातली शिबिरांसाठी आणि त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष जर स्थानिक प्रशासनानं जर घातलं तर मला असं वाटतंय की जी पायपीट साधारणतः कार्यक्रम अधिकाऱ्यांना आणि प्रत्येक महाविद्यालयाला गाव ठरवताना सुरुवातीला 8 दिवस जातात त्याच्यामध्ये, तो जर समन्वय मला असं वाटतं की विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि शेवटचं लोकल बॉडीज पर्यंत जर तो झाला आणि तशा प्रकारचे निर्देश जर दिले तर मला असं वाटतं की 7 दिवस आमचे विद्यार्थी हे गावात राहत असतात आणि त्या दरम्यान पुष्कळ काम त्या अनुषंगानं होईल. हे मला एक आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे. दुसरी एक याच्यामध्ये NSS जसं महाविद्यालयांमध्ये आहे तसं कनिष्ठ महाविद्यालय 10+2चं पण आहे, त्यामुळे 10+2 कडे सुद्धा आपण विशेषत्वानं लक्ष दिलं पाहिजे आणि हा भाग काही विद्यापीठाच्या अखत्यारीत येत नाही. त्याच्या पुढे मला असं वाटतं की NSS बरोबरच जर सगळी शाळा महाविद्यालय म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयांनी सगळ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा जर आपण याच्याशी जोडून घेतल्या तर ते फार मोठं अभियान मला असं वाटतं की या संदर्भातलं होईल. आणि म्हणून NSS सतत हे काम करत आलेलं आहे. NSS जरी प्राथमिक शाळा किंवा हे सगळे भाग जरी त्याचा घटक जरी नसले तरी तिथं मोबिलायझेशन करणं, तिथं मोटिवेशन करणं किंवा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम सतत NSSनं केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याकडं जर आपण शाळा, ज्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा किंवा हायस्कूल इथले विद्यार्थी जर या सगळ्यांमध्ये आले तर ती फार चांगली गोष्ट होईल. दुसरं मला आणखी एक फक्त इथं मगाशी खरं म्हणजे शिर्के साहेब स्टॅट्सचे आहेत त्यामुळे त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगची गोष्ट केली आणि ती खरोखर महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करायला हरकत नाही. मला त्या बाबतीतलं फक्त एक गोष्ट सांगायची आणि मी माझं बोलणं थांबवतोय, ती म्हणजे पुणे विद्यापीठाकडं एक मला असं वाटतं की LGची फिरती प्रयोगशाळा असं एक त्याचं मागच्या 10 वर्षांमधला तो उपक्रम होता. त्या धर्तीवर जर मला असं वाटतंय की पुणे विभागीय आयुक्त कार्यालयानं जर अशा प्रकारच्या फिरत्या प्रयोगशाळा आणि त्या 5 तत्वांवर आधारित आणि ते जर त्याचं जर परिभ्रमण जर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये गेलं तर आपण गावागावापर्यंत जाऊन आणि त्याच्यावर जर
काही मुलं, मला असं आठवतंय की पुणे विद्यापीठाची गाडी ज्यावेळी LG ची भली मोठी गाडी ज्यावेळी ह्या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभरती फिरत होती, त्या काळामध्ये पथनाट्य असतील किंवा त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल असतील, छोटे छोटे प्रयोग असतील, या संदर्भातलं सादरीकरण शाळांमध्ये, माध्यमिक विद्यालयांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये आणि प्रत्यक्ष गावकऱ्यांमध्ये जाऊन अशा प्रकारची प्रात्यक्षिकं झालेली आहेत. मला असं वाटतं की हे जर अशा पद्धतीचं CSRचा अधिक विधायक वापर जर आपण या संदर्भात या अनुषंगाने केला तर ते अधिक उपयोगाचं होईल. आणि NSS फक्त कागदोपत्री राहतं किंवा प्रमाणपत्रापुरतं शेवटी एंड ऑफ द डे उरतं. त्या संदर्भात कळसेट्टी साहेब इथं आहेत किंवा विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून मला असं वाटतं की अशा विद्यार्थ्यांना पुढच्या काळात, जसं आता आम्ही एक करार हा यांच्याबरोबर केलेला आहे, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाबरोबर महाराष्ट्र शासनाबरोबरचा पुणे विद्यापीठानं अभ्यासक्रम तयार करताना, आणि त्याच्यात एक ओळ त्यांनी टाकलेली आहे की हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी इंटर्नशिप ज्या म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाच्या पातळीवरच्या जे इंटर्नशिप खोल्या होतात त्या इंटर्नशिपसाठी या विद्यार्थ्यांचा प्रायोरिटीनं विचार केला जाईल. तसंच मला असं वाटतं की आपण आपल्या पातळीवर ही प्रमाणपत्र किंवा याच्यात अधिक विधायक काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा विशेषतः विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारचे पुढचे इंटर्नशिप प्रोग्राम त्याच्यात सहभागी करून घेतलं तर ते अधिक चांगलं होईल. अर्थात मला हे माहिती आहे की ही स्पर्धा आहे, त्यामुळं आम्ही सुद्धा NSS कडून असं एक अभिवचन आपल्या सगळ्यांना देतोय की जो काही काय माहितीची देवाणघेवाण ही त्या विभागापुरती आणि नंतर ती परत पुन्हा त्या ग्रामपंचायतीपुरती राहायला पाहिजेत. या संदर्भातले सगळे स्पष्ट निर्देश आम्ही आमच्या पातळीवर पहिल्यांदा विद्यापीठ आणि त्यानंतर जिल्हा आणि त्यानंतर गाव पातळीवर आम्ही सुद्धा देऊ, जेणेकरून या स्पर्धेचं महत्व आणि या स्पर्धेतली जी गोपनीयता आहे ती अबाधित राहील. धन्यवाद. कोण आहे विचार? धन्यवाद देसाई साहेब, आपण खूप चांगल्या आयडियाज इथे मांडल्या आहेत. त्या आपल्याला कशा पुढे नेता येते त्या नक्की बघूयात. फिरती प्रयोगशाळेचं निश्चितच चांगला हे होऊ शकतो, इम्पॅक्ट होऊ शकतो डिव्हिजनवर. आपण निश्चित प्रयत्न करूयात यामध्ये काय आपल्याला करता येईल. राहुरी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आहेत किंवा त्यांचे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत का कृषी विद्यापीठाचे? कोणी असतील तर कृपया आपण बोलावं. राहुरी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ, कुलगुरू सरांशी, माननीय कुलगुरू सरांशी माझं बोलणं झालंय. ते प्रवासात आहेत त्यामुळे ते कनेक्टेड होते, पण मला वाटतं जरा कनेक्शन त्यांचं बघा. अजिम चौहान कोणी दिसतंय का? ठीक आहे. आणखी इतर विद्यापीठ, इतर संस्था किंवा इतर काही यांच्यामधनं कुणाला काही बोलायचं आहे? मी आपले तांत्रिक जे यातले मार्गदर्शक आहेत आपल्या सगळ्या या प्रकल्पासाठी डिव्हिजन स्तरावरती, प्रोफेसर डॉक्टर नुलकर साहेब, गुरुदास नुलकर सर, त्यांना मी विनंती करते की आपण काही बोलावं. इथे आहेत का ते? लेफ्ट हो, त्यांना मला वाटतं जावं लागलेलं आहे. ठीक आहे, त्यांना काही महत्वाची दुसरी एंगेजमेंट होती, त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. पण आणखी कोणाला काही बोलायचं असेल तर कृपया युनिव्हर्सिटीच्या किंवा शैक्षणिक संस्थांचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी बोलावं. आपले DAOs, नगर परिषदा, नगरपंचायत यांचे मला इथे दिसत आहेत. इथे चीफ ऑफिसर्स असतील, नोडल ऑफिसर्स असतील, इतर कोणी असतील, कुणाला बोलायचं असेल तर कृपया तुम्ही बोलू शकता. DAOs कोणी बोलतंय? गुड आफ्टरनून मॅडम, आशिष लोकरे. हा बोला, लोकरे साहेब बोलतायत. येस मॅम. मॅम आता खूप सर्वांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि खूप चांगले इनपुट्स आम्हाला मिळालेले आहेत. आणि मॅम आता आम्ही सोलापूरमध्ये मागच्या माननीय आयुक्त महोदयांच्या बैठकीनंतर आम्ही सर्व नगरपालिकांचा एक रिटर्न रिव्ह्यू घेतला होता
आणि आता उद्या परत आम्ही अजून एकदा रिव्ह्यू केला नगरपालिकांचा. आणि म्हणजे आजच्या या विविधांमुळे बेसिकली की जे विद्यापीठ आहेत विद्यापीठांची आम्हाला मदत सुद्धा खूप मिळणार आहे. आणि मी एवढं अश्युर करतो माझ्या जिल्ह्याच्या वतीनं, तर आम्ही हे बेस्ट परफॉर्मन्स करू. काही दुमत नाही, काही नाही. पहिली टास्क काय होता की दिवाळीमध्ये जो विषय आहे आपला की फटाके मुक्त दिवाळीचा, तर त्या अनुषंगाने आमच्या सर्व लोकांनी ऑलरेडी इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत. आमचा प्रयत्न हाच आहे की अधिकाधिक अजून ऍक्टिव्ह होऊन की हे जे आम्ही इनिशिएटिव्ह घेतलाय त्या इनिशिएटिव्हच्या अनुषंगाने फटाके मुक्त दिवाळीसाठी आज थोडस मी इंटरप्ट करते मध्ये. आजच्या मीटिंगला मुद्दाम सगळ्या DAOजना आपण जॉईन व्हायला सांगितलं होतं डिव्हिजन मधल्या, कारण हे विद्यापीठांबरोबरचं कोऑर्डिनेशन तुमच्या डिस्ट्रिक्टसाठीचं तुम्हाला करायचं आहे, तिथल्या कॉलेजेसचं शैक्षणिक संस्थांचं. तर यातले जी चर्चा होते ते विषय तुम्हाला माहित पाहिजेत म्हणून आम्ही सांगितलं होतं. तुम्ही याच्याविषयी काही बोलायचं तर बोला. मी सर्व आहे त्यानुसार संपर्क करून घेतो. एवढं तुम्ही पुढे ना, कारण विद्यार्थी कॉलेजेसचे असो शाळांचे असो खूप मोठं माध्यम राहील आपल्यासाठी माझी वसुंधरा अभियानामध्ये. आणखी कोणाला काही बोलायचंय? बाकी DAOs किंवा इतर नगर परिषदा नगरपंचायती नोडल ऑफिसरनी सुद्धा बोललं तर चालणार आहे. कृपया आपण आपलं इथे हा विषय जो आहे शैक्षणिक संस्था विद्यापीठ यांची इन्व्हॉल्वमेंट कशी आपण करून घेणार, ग्राम पातळीवर असेल शहर पातळीवर असेल, त्याविषयी आपल्याला काही बोलायचं असेल तर कृपया बोला. मी डॉक्टर श्रुती तांबे मॅडमना विनंती करते की या संदर्भात सर्व विद्यापीठांचा सहभाग याविषयी आता मीटिंग मध्ये जी चर्चा झाली आणि आपल्याला याच्याविषयी काय मार्गदर्शन आणखीन पुढे करता येईल ते करावं. धन्यवाद मॅडम. महाराष्ट्रातल्या या स्पर्धेमध्ये आपण आता पुणे विभागाच्या वतीने एक असा सम्यकपणे विचार करतो आहोत. आज सुरुवातीला पूनम मेहता मॅडमचं अत्यंत सविस्तर असं प्रेझेंटेशन आपण पाहिलं, ज्यातनं स्पर्धेच्या एकूण गुणांकनाचा आपल्याला अंदाज आलेला आहे. त्यानंतर सौरभ राव सरांनी माननीय आयुक्तांनी आपल्याला जी एक त्रिसूत्री सांगितली की नियोजनबद्ध काम, स्टेकहोल्डर कन्सल्टेशन, डेटा कलेक्शन, डॉक्युमेंटेशन आणि सगळ्यात महत्वाचं जिथे आपण सगळे विद्यापीठातले लोक उपयुक्त ठरू शकतो ते म्हणजे घटकनिहाय कामगिरीचं सविस्तर मूल्यमापन आणि एका अर्थाने प्रगती पुस्तक अंतर्गतरित्या बनवून देणं. आणि ही विशेष मदत महाविद्यालय आणि विद्यापीठ करू शकतील असं जे माननीय आयुक्त म्हणाले तो मुद्दा अर्थातच आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे पुढे नेता येईल. त्याचबरोबर CSRची यंत्रणा एका अर्थाने उत्सुक असल्यामुळे CSRचा कशा प्रकारे वापर इथे करून घेता येईल याचाही एक उल्लेख माननीय आयुक्तांनी केलेला आहे. माननीय कुलगुरू सोलापूर आणि माननीय शिर्के सर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांच्या विद्यापीठात कशा पद्धतीने पुढे जाता येईल हे आपल्याला सांगितलं. आणि फडणवीस मॅडमनी जो मुद्दा मांडलाय की आपण विद्यार्थ्यांना क्रेडिट्स याची देऊया, अप्रेंटिसशिप वर्षभराची देऊ शकतो अकॅडमिक कॅलेंडरशी जोडून, तर त्या विद्यापीठातल्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये ते बदल करून घेऊन आवश्यक त्या पद्धतीने आपल्या अकॅडमिक एकूण स्ट्रक्चरमधनं अर्थातच हे प्रकारचे बदल आपण करू शकतो. समन्वय अधिकारी म्हणून मी अर्थातच हा प्रयत्न करेन की आपण वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत MOU तिथल्या महाविद्यालयांचे कसे होतील आणि त्यानुसार सहकार्य सोपं झालं पाहिजे आणि मग क्रेडिट ट्रान्सफर किंवा गुणपत्रिकेवर त्या प्रकारचा एक उल्लेख येणं हे आपल्याला करून घेता येईल. माननीय शिर्के सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला एक सेंटर फॉर क्लायमेट चेंज सोबत कसं काम करता येईल याची एक कल्पना सुचवलेली आहे आणि त्यांच्या पातळीवर ते अतिशय चांगल्या प्रकारे होईल यात मला कोणतीही शंका नाहीये. स्कोअर शीट 5450 मार्कांचं हे स्पष्टपणे जर बघितलं तर एप्रिलच्या आत म्हणजे खरं तर मार्च एंडच्या आतमध्ये आपण जर आपापले रिपोर्ट्स देऊ शकलो स्थानिक स्वराज्य संस्थांना तर स्पर्धेच्या दृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीने आपण
पुणे विभागाचा निकाल कसा चांगला लागेल ही वाटचाल आपल्याला करता येईल. सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं की आपण सगळे विविध विद्यापीठात काम करणारे आणि महाविद्यालयात काम करणारे जे शिक्षक आणि विद्यार्थी आहोत ते एका अर्थाने ह्या माझी वसुंधरा मोहिमेचे नॉलेज पार्टनर्स आहोत आणि त्या दृष्टीने आपलं नेहमी चाललेलं अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि विस्तार कार्य, नॅकमध्ये आपल्याला विस्तार कार्यही दाखवावंच लागतं. तो विस्ताराचा भाग माझी वसुंधरामधनं कसा मिळवता येईल असा विन विन सिच्युएशन हा जो शब्दप्रयोग केला गेला तो वापरून आपण प्रयत्न करावा आणि एक्सटेन्शनसाठी विशेषतः वेगवेगळ्या सामाजिक संस्था, पर्यावरण विषयक NGOs जे काम करत असतात स्थानिक पातळीवर त्या महाविद्यालयांनी त्यांच्यासोबतही MOU करावेत आणि विविध कृती कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मार्फत हाती घ्यावेत. जसं आपण एक पूर्ण विद्यापीठाचा अप्रेंटिसशिप प्रोग्राम किंवा क्रेडिट ट्रान्सफर प्रोग्राम अशा काही कल्पनांचा विचार केला, त्याचप्रमाणे पुणे विभागातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये EVSचे जे प्रकल्प आहेत, EVSचं जे पूर्ण अध्ययन अध्यापन आहे ते माझी वसुंधराशी जोडणं आपल्याला शक्य झालं तर अतिशय मोठा पल्ला आपण अचिव्हमेंटच्या स्वरूपामध्ये, गुणपत्रिकेच्या स्वरूपामध्ये गाठू शकू. कारण सर्व फॅकल्टीच्या सर्व विद्यार्थ्यांना सेकंड इयरला हा सक्तीचा विषय आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे चांगलं कार्य आपण करून घेऊ शकतो. मग ते वसतिगृहांचं LED ऑडिट असेल किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या विभागांमधलं ऊर्जेच्या संदर्भातलं किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भातलं ऑडिटिंग असेल किंवा जी उपक्रमशीलता मुलामुलींमध्ये असते, अगदी कौटुंबिक पातळीवरती गणपती किंवा दिवाळी वेगळ्या प्रकारे साजरी केली आणि पर्यावरणपूरक काही उपक्रम घेतले इथपासून ते युवक मंडळ, बचत गट, महिला मंडळांबरोबर जोडून जे कार्यक्रम केले त्याचं डॉक्युमेंटेशन सुद्धा आपल्याला EVSशी जोडून करता येईल. जलस्रोतांची स्वच्छता, राडारोडा हटवणं, हेरिटेज ट्री मॅपिंग या सगळ्या प्रकारचे प्रकल्प आपण EVS मध्ये देऊया आणि याचं सविस्तर नंतर आपण प्रशिक्षण आणि सगळं करूच, पण डॉक्युमेंटेशन हे EVSच्या मार्फत मोठ्या प्रमाणात करून घेता येईल. आणि मुलांमध्ये जी उपक्रमशीलता आहे, जे माननीय आयुक्तांनी फार चांगल्या प्रकारे म्हटलं की युवकांचं मस्तिष्क हे आपण वापरणार आहोत आणि अगदी खरं आहे, आपल्या बरोबर हे विद्यार्थी असतात आणि कुठले तरी घिसेपिटे तयार असे काहीतरी चुकीच्या पद्धतीचे मेसेज जाणारे प्रयोग त्यांनी करण्यापेक्षा आपण या पद्धतीने त्यांच्या उपक्रमांना वाव द्यावा. पथनाट्यांचा जो उल्लेख डॉक्टर प्रभाकर देसाई सरांनी आता केलेला होता आणि मागेही आपण अनेकदा हे केलेलं आहे, तर आपल्या पुणे विभागामध्ये आपण विद्यार्थ्यांचा सहभाग करून या 5ही तत्वांच्या अनुषंगाने काही स्पर्धा घेऊ शकतो. पथनाट्य म्हणा, लोकपरंपरेतले फॉर्म्स वापरून गाणी म्हणा किंवा लोकपरंपरेमधलं जे ज्ञान आहे, एथनो मेडिसिन, एथनो नॉलेज, त्याचं डॉक्युमेंटेशन करणं म्हणा, या विविध रूपामध्ये विद्यार्थ्यांना आपण विविध विभागांच्या मार्फत म्हणजे पत्रकारिता असेल, मास कम्युनिकेशन असेल, नाट्यशास्त्र असेल, ललितकला असतील, वनस्पतीशास्त्र असेल, तेव्हा त्या विभागांनी सुद्धा सर्जनशीलपणे आपल्या गुणपत्रिकेचं आणि गुणांकनाचं एक अत्यंत वेगळ्या प्रकारे ह्या वर्षी विचार करावा आणि आपल्या पुढच्या सेमेस्टरमध्ये जे माननीय कुलगुरू फडणवीस मॅडम म्हणाल्या तसं अगदी वेगळा एक अप्रोच घेतला तर चांगले प्रकल्पही येतील, विद्यार्थ्यांना गुणही मिळतील. आणि आत्ताच देसाई सरांनी जी एक सूचना केली आहे अत्यंत चांगली, त्याचा गंभीरपणे आम्ही विचार करू आमच्या पातळीवर. जे त्यांनी म्हटलेलं होतं की विद्यार्थ्यांच्या फायनल गुणपत्रिकेमध्ये जर एक उल्लेख झाला की माझी वसुंधरा अभियानासाठी या व्यक्तींनी विशेष कार्य केलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये काही त्यांना संधी वेगळ्या प्रकारे मिळतील किंवा त्यांना वेगळे प्रिव्हिलेजेस काही देण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूला गेले तर त्याची एक गणना केली जाईल. पर्यावरण दूत म्हणून जर ते निवडले गेले तर त्याची एक गणना केली जाईल. याच्याविषयी गंभीरपणे आम्ही विचार करून त्याविषयीचेही निर्देश विचारपूर्वक दिले जातील. परंतु आजच्या ह्या एकूण आपल्या चर्चेमधनं बरेच महत्वाचे पॉइंट्स आलेले आहेत. इथे स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक महत्वाचे अधिकारी आणि प्रतिनिधी असल्यामुळे अजून एक मुद्दा मी इथे मांडू इच्छिते, तो म्हणजे आपापल्या पातळीवर काही वेळा गावामध्ये कदाचित वरिष्ठ महाविद्यालय नसेल, कारण विद्यापीठांच्या अखत्यारीत फक्त वरिष्ठ महाविद्यालय येतात, पण HSCचे जे प्रचंड प्रमाणात विद्यार्थी आपल्या हाताशी आहेत त्यांच्यासोबत आपण
परत तिथल्या हायस्कूल सोबत किंवा ज्युनियर कॉलेज सोबत MOU करून तिथेही वेगळे उपक्रम आपल्याला राबवणं अगदी सहज शक्य आहे. आणि त्या योगे ही एक जनचळवळ कशी होऊ शकेल, केवळ शासकीय कार्यक्रम न राहता याचा प्रयत्न आपण एका अर्थपूर्ण रीतीने करू शकू. मला असं वाटतं ज्या पद्धतीने पूनम मेहता मॅडमनी आत्तापासून नियोजन करून आपल्याला एक कृती कार्यक्रमाची आखणी करून दिली आहे आणि उद्युक्तही केलंय, त्यामुळे यावेळची स्पर्धा जी आहे ती चांगल्या गुणांनी पुणे विभाग जिंकू शकेल असा एक विश्वास इथे मी व्यक्त करते. आणि सर्व विद्यापीठांचा जो समन्वय आम्ही इथे या सेलमधनं करून देणार आहोत त्याच्यामध्ये आपल्या सर्व प्रकारच्या सूचनांचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व अधिकारी आणि माननीय कुलगुरू कार्यालय आणि माननीय कुलगुरूंना मी विनंती करेन की त्या ठिकाणी त्यांनी जर एक सेंट्रल ग्रुप स्थापन केला, जसं शिर्के सरांनी आता सांगितलं, किंवा आमच्या विद्यापीठामध्येही आमच्या कुलगुरूंनी करमळकर सरांनी या आधीच एक बैठक घेऊन एक असा कृती गट स्थापन केलेला आहे. असे कृती गट जर स्थापन केले तर आपल्याला हे सगळं समन्वय साधून चांगल्या प्रकारे पुढे नेणं शक्य होईल. महाविद्यालयीन पातळीवर नोडल ऑफिसर म्हणून आपण उपप्राचार्यांची नेमणूक जर करू शकलो, त्या संदर्भातले निर्देश आम्ही तुम्हाला पाठवूच, तर त्याचाही आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल. म्हणजे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतले नोडल अधिकारी आणि त्या महाविद्यालयातले हे उपप्राचार्य जे नोडल अधिकारी माझी वसुंधराचे असतील त्यांचा प्रत्यक्ष संपर्क येऊन आपलं गुणांकन आणि अपलोडिंग हे त्या वेळेला आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. मला वाटतंय आपण सगळे उत्सुक आहोत आणि पूर्ण शक्तीनिशी आपण या माझी वसुंधरा मोहिमेमध्ये सहभागी व्हायला आपली इच्छा दाखवलेली आहे. त्यामुळे आपण आता ही लोकचळवळ म्हणून कशी पुढे नेता येईल याच्या सूचना जरूर आम्हाला पाठवाव्यात आणि इथल्या सेलमधनं मग त्यावर कार्यवाहीसाठीची परिपत्रकं वेळोवेळी आपल्याला पाठवली जातील. आपण सर्वांनी जी उत्सुकता आणि उत्साह दाखवला त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि सूत्र मॅडमकडे सोपवते. धन्यवाद. इतक्या प्रदीर्घ चर्चेनंतर आपण जवळपास 2 तास बोलतोय या संदर्भामध्ये. अशी अपेक्षा आहे की आता फील्डवरती आपल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेवलवरती सर्व विद्यापीठांचं जे कोऑर्डिनेशन आहे किंवा कॉलेजेसचं आहे, शाळांचं आहे, हे चांगल्या प्रकारे केलं जाईल. ऑल द बेस्ट टू यू ऑल. अगेन हॅपी दिवाळी. थँक्यू. नगर विकास मध्ये